वाङ्मय अशा पद्धतीने तयार केलं. त्या सर्व काव्य करणाऱ्या संतांमध्ये प्रधान असणारे 5 संत आहेत. त्यांना संत पंचायतन असं म्हटलं गेलं. त्या संत पंचायतनामध्ये नंबर 1 मौली ज्ञानोबा आहे. नंबर 2 श्री संत नामदेव महाराज. नंबर 3 श्री संत शांतिब्रह्म एकनाथ महाराज. नंबर 4 जगद्गुरु श्रीमद तुकोबा. नंबर 5 श्री संत नळोबा. असे 5 संत आहेत ज्यांना संत पंचायतन असं म्हणतात. आपण वारकरी आहोत. संतांची चरित्र आपण श्रवण केले पाहिजे. संतांचे चरित्र आपल्याला माहित असावे. मौलिक ज्ञानोबा संत हरपले आपण आपे पावे, ते या संताचे पाहता दिवसावे, म्हणून ऐकावे वानावे तेच सदा. सदैव त्यांनी त्यांचे चरित्र श्रवण करावं, त्यांचं चरित्र वर्णन करून सांगावं, जेणेकरून चित्ताला समाधान प्राप्त होईल आणि जीवनाला दिशा प्राप्त होईल. म्हणून संतांचं चरित्र तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगा. संतांचं चरित्र श्रवण केल्यानं आपलं चरित्र संतांसारखं होईल असं नाही, पण संतांचं चरित्र श्रवण केल्यानं आपलं चारित्र्य मात्र संतांसारखं होईल हे मात्र तेवढंच करायचं. पण चारित्र्य सुधारण्याकरिता संतांचं चरित्र श्रवण करा. आपलं चरित्र त्यांनी चरित्र हे संतांचं आणि देवाचंच असतं. चरित्र फक्त 2च लोकांचं असतं, देवाचं आणि संतांचं. हिरवी आपली सगळ्यांची जीवनी आपल्याला जीवनी म्हणायचं. आपण संसारिक आहोत. 2-4 पदव्या मला तुमच्या समोर सांगता येईल. पहिली पदवी आहे संसारिक, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी 2री पदवी आहे साधक, 3री पदवी आहे सिद्ध आणि 4थी पदवी आहे संत. संसारी, साधक, सिद्ध आणि संत. संसारी तर सगळेच आहेत ना. संसारी म्हणजे जे बायका पोराचे आहेत त्यांना संसारी लोक म्हणतात. तेवढा संसार म्हणण्याचं कारण नाही. संसार शब्दाचा अर्थ पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे संसार आहे. हाच खरा संसार आहे. असा जन्म मरण रूपी संसार ज्यांच्या मागे लागलेला आहे त्यांना संसारी म्हणायचं. हे संसारी आहे. पण या संसार बंधनातून मुक्त होण्याकरिता प्रयत्न करणारा जो आहे त्याला साधक म्हणायचा. या संसारात राहून संसारातून मुक्त होण्याकरिता जो प्रयत्न करतोय तो साधक आहे. आणि या साधकांमध्ये सुद्धा मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् येतति सिद्ध आहे. पण हजारात एखादा सिद्ध होत असतो. साधना तर सर्वच करतात. तुम्ही ऐकत नाही सर्वच. साधना करतो मनुष्य. गळ्यात माळ तर सगळेच घालतात, कपाळाला गंध सगळेच लावतात, भजन पूजन सर्वजण करतात, मंदिरात दर्शनाला सर्वजण जातात. पण या सगळ्या गोष्टी करून सुद्धा सिद्ध किती लोक होतात हे जास्त महत्वाचं. मग सिद्ध होणं महत्वाचं आहे. सिद्ध हा श्रेष्ठ असणारा वर्ग आहे, ज्ञानी आहे. तर याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारा वर्ग समाजात आहे. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ एक पदवी आहे, त्याचं नाव आहे संत. संत दिव्य असणारी पदवी आहे मला संत. संत म्हणजे काय? आपण जीवनी जीववी लोका संतर्पण करी तुका. जो स्वतः संतुष्ट झालेला आहे, स्वतः आनंदी आहे, समाधानी आहे, पूर्णत्वाला प्राप्त झालेला आहे आणि स्वतः पूर्णत्वाला प्राप्त होऊन जगाला पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जातोय तो खरा संत आहे. नाही तर स्वतः साधना करून स्वतः मुक्त होणं त्याला सिद्ध म्हणतील कदाचित, पण संत ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असणारी पदवी आहे. संत शब्दाची व्याख्या जर पाहायची असेल तर गुरुजी व्याख्या करायची. गुरुजी म्हणजे वैकुंठ निवासी रंगनाथ महाराज परभणीकर, सर्वांनाच ज्ञात आहे. गुरुजी व्याख्या करायची. ते म्हणायचे जे कृपाळू आहेत त्यांना संत म्हणत जा. कृपाळू. पण फक्त कृपाळू जर म्हटलं, एखादं लक्षण जर करायचं ठरलं तर ते लक्षण निर्दुष्ट लक्षण व्हायला पाहिजे. म्हणजे त्या लक्षणामध्ये 3 प्रकारचे दोष नसावेत. एक आहे असंभव नावाचा दोष, दुसरा आहे अव्याप्ती नावाचा दोष, तिसरा आहे त्यांनी अतिव्याप्ती नावाचा दोष. असे 3 दोष त्याच्यात नसावे. निर्दुष्ट लक्षण होते. अतिव्याप्ती पण होऊ शकते महाराज. जिला 2 शिंग आहेत, 4 पाय आहेत, जिला 4 सडा आहेत तिला गाय म्हणतात. बरोबर? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. डायरेक्ट चरित्र सांगायला सुरुवात करू का? हे पण ऐका ना कधीतरी, गरजेचं आहे महाराज. मी काय विचारलं तुम्हाला? जिला 2 शिंग आहेत, 4 पाय आहेत, 4 सडा आहेत, जी दूध देते तिला गाय म्हणतात. बरोबर? एवढ्यानंच गायचं लक्षण होईल का? ही अतिव्याप्ती म्हशीवर व्हायची नाही का? म्हशीला पण 2 शिंग असतात.
म्हशीला पण 4 पाय असतात, म्हैस पण दूध देते, तिला पण 4 सडा असतात. अतिव्याप्ती होऊ शकते ना महाराज, महत्वाची गोष्ट आहे. पण अतिव्याप्ती दोष नसेल, अव्याप्ती पण नसेल. जेवायला बसल्यानंतर त्यांनी महाराज कालवणामध्ये मीठ जर कमी झालं मग काय म्हणतो मनुष्य, गोडाना म्हणतो, गोडा म्हणतो. का बरं, त्याला जाणवतं अव्याप्ती, त्याच्यात मिठाची काय आहे, अव्याप्ती आहे, मीठ कमी आहे. म्हणजे लक्षण करत असताना ते जास्तही होऊ नये आणि ते कमी पण होऊ नये, दुसऱ्यावर जाऊ नये आणि कमी पण पडू नये. मग संतांचं लक्षण करत असताना म्हणजे जे कृपाळू आहेत त्यांना संत म्हणा. फक्त कृपाळू जर म्हणा तर आई पण कृपाळू आहे, बाप पण कृपाळू आहे, मग आई बापाला पण संत म्हणा. कसे काय आई बाप संत होते? मग फक्त त्यांनी कृपाळू म्हणून चालत नाही, ते अनावृत्त असले पाहिजे. म्हणजे जे त्यांनी मुक्त झालेले असले पाहिजे, त्यांच्यावर कोणत्या प्रकारचं आवरण नसलं पाहिजे. जे अनावृत्त आहेत त्यांना संत, जे कृपाळू आहेत त्यांना अनावृत्त आहेत त्यांना संत. मग वेद आहे महाराज, वेद अनावृत्त आहे. वेदाच्या ठिकाणी कसल्या प्रकारचं बंधन नाही, वेद हा सर्वज्ञ आहे. वेदाला संत म्हणा. आपण वेदाला संत कसं म्हणतात? संत घरी येत असतात, संत त्यांनी लोकांच्या समोर विनवण्या करतात, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळे बोला मुठी नाम. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, कितीतरी प्रमाणात मला सांगतात की संत घरी येऊन जाग करतात, त्यांना संत म्हणतात. वेद काय घरी येतो थोडाच? वेद म्हणतो का तुम्ही माझं अध्ययन करा, तुम्ही ज्ञान प्राप्त करून घ्या, तुम्ही मुक्त व्हा? वेदाला काय करायचं, तू त्याच्याजवळ बसलेला आहे. हो, वेद उद्धरून देणार आहेत, पण ठीक आहे. अहितापासून काढिती, हित देऊन वाढविती, नाही का शिल्पी पुरवती माऊली जगा. पण वेद सर्वांचं कल्याण करणार आहे, पण घरी येऊन कल्याण करीत नाही, हा महत्वाचा विचार आहे. मग कृपाळू तर असावंच, अनावृत्तही असावंच, आणि स्वतःहून हित करून देणार असावं, त्याला संत म्हणायचं. गुरुजी म्हणायचे, कृपाळू तत्वे सती, अनावृत्त तत्वे सती, हित प्रापकत्वम संतत्वम. ते कृपाळू असावेत, स्वतः बंधन मुक्त झालेले असावेत, आणि ते त्यांनी स्वतःहून जगाचा उद्धार करण्याकरिता समोर यावेत, त्यांना संत म्हणत जावं. म्हणून त्यांनी खऱ्या अर्थाने मायबाप तर ते आहेत. जगद्गुरु तुकोबार आहे, संतांना मायबाप म्हणतात महाराज बोलणं सांग. तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपा, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणी, कायमी पतित कीर्तिवाणी, अवतार तुम्हारा धराया करतार, अवतार तुम्हारा धराया कर, अवतार तुम्हारा धराया कर. संत मायबाप कृपावंत, कायमी कीर्तिवान. संत हे मायबाप आहेत, कृपावंत आहेत, अवतार धारण करून आणलेत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जगजीव, वाढवाया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाची. तुका म्हणे गुणचंदनाची अंगी, तैसे तुम्ही जगी संतजन. तुम्ही संतजन असेच आहात, जगाचं कल्याण करण्याकरिता अवतीर्ण झाले ते संत आहे. अशा संतांची चरित्र श्रवण केले पाहिजे. म्हणून आपण या श्री क्षेत्र पिंपळनेरमध्ये ही भक्ती पंढरी पाहतो. भव्य दिव्य असणारा हा भक्तिमय सोहळा 2 वर्षाचा त्यांनी खंड पडला. वारीला सर्वांना पायी जाता आलं नाही. 2 वेळेला गाडीतून त्यांनी वारी करावी लागली. फक्त पादुका घेऊन जावे लागले. सगळ्या वारकऱ्यांचं अंतकरण फार व्यथित झालं. या मंडळानं निळोबराय सेवा मंडळ सर्व त्यांनी दिंड्यांचे चालक मालक सर्वांना असं वाटलं की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र यावं. जसा सोहळ्यामध्ये आपण भव्य दिव्य असणारा आनंद घेतो असा आनंद एकदा 7-8 दिवस सर्वांना एकत्र येऊन घेता येईल. म्हणून सर्वांनी त्यांनी विचार केला की एकत्र यायचं. मग काय केलं पाहिजे? मग एक मोठा सप्ताहच करू. काय औचित्य त्यांनी साधावं म्हणून भूमिपूजन करायचं आहे. पांडुरंगाच्या मंदिराचं जीर्णोद्धार त्यांनी करायचं आहे. मग जीर्णोद्धाराचं औचित्य साधून
ही भक्ती पंढरी या ठिकाणी आयोजित केली की संतांचं हे स्थान आहे, संतांचं हे क्षेत्र आहे, पावन असणारे क्षेत्र आहे. पण प्रधान असणारे 5 संत वारकरी संप्रदायातले, त्याच्यातले त्यांनी शेवटचे संत कवी श्री संत निळोबा आहे की त्यांनी महाराज अभंग रचना केली आणि विशेष असणारी अभंग रचना केली. वेदगर्भातल्या श्रुतीच अभंगांच्या माध्यमातून प्रगट केली. पण त्यांचे अभंग त्यांनी पाहायला मिळतात. त्या अभंगांच्या गाथ्याचंही प्रकाशन याच माध्यमातून त्यांनी होणार आहे. म्हणजे भूमिपूजन नळवरांच्या अभंग गाथ्याचं पारायण प्रतीचं असणारं प्रकाशन, याचं औचित्य साधून या सर्व मंडळाने त्यांनी अट्टहास केला आणि सुंदर असणारा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. वारकरी संप्रदायातले सर्वच उपक्रम याच्यात पहाटच्या काकड्यापासून तर रात्रीच्या जागरापर्यंत त्यांनी सगळे उपक्रम संप्रदायाच्या नियमानुसार या कार्यक्रमामध्ये त्यांनी होत आहेत. कोरोनाचा प्रभावही कमी झालेला आहे आणि आता सर्व कार्यक्रम करण्याला सवलतही प्राप्त झालेली आहे. म्हणजे लॉकडाऊन काय कुठे शिल्लक राहिलेलं नाही. आपण सर्वजण एकत्र येऊन भक्तीचा हा आनंद अशा पद्धतीने घेऊ शकतो. सर्वच मंडळ त्यांनी अट्टहास करतायत. सुंदर असणारा कार्यक्रम व्हावा, अंतकरणापासून सर्वजण झटून आहेत. अशोकरावांकडून सर्व माहिती आम्हाला त्यांनी प्राप्त होते आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये असणारी ही संत कथा, संत पंचायतन कथा. वारकरी संप्रदायातले संत, तसं तर वारकरी संप्रदायातले पहिले संत कोणते असतील तर श्री सनकादिक संत आहेत. सनक, सनंदन, सनातन आणि सुजात त्यांची 4 नाव म्हणतात. ब्रह्मदेवाने ज्यावेळेला सृष्टी उत्पन्न करायला सुरुवात केली त्यावेळेला त्याने अनेक प्रकारचे जीवजंतू निर्माण केले. या सर्व जीवजंतूंकडे पाहून त्याला समाधान वाटते ना, काय करा म्हणून त्याला असं वाटलं भगवंताला जाणणारं एखादं असावं, असं एखादी आकृती तयार करावी जेणेकरून भगवंताला जाणता येईल. मग काय करावं? देवाला पाहिलं होतं ब्रह्मदेवानं, कारण ब्रह्मदेवाच्या 100 वर्षाच्या तपश्चर्या पाहून परमात्मा प्रसन्न झाला. भगवान प्रत्यक्ष प्रगट झाला. ब्रह्मदेवाला सृजन करण्याची आज्ञा दिली. भगवंतानं ज्ञान सांगितलं. ज्ञानम परमगुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदांगांचे गृहाण गदितम मया यावानहम यथा भाव यद्रूप गुण कर्मणा तथैव तद्विज्ञानम अस्तु ते मनोनुग्रहात्. भगवंतानं त्यांनी तत्वज्ञान सांगितलं ब्रह्मदेवाला आणि मग 4 श्लोक सांगितले. त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रीहरी चतुश्लोकी 4 भागवत देवय विधाता सांगे नारदासी नारद व्यासाचे उपदेश. तिची परंपरा नवगणांची आहे. मग ब्रह्मदेवानं भगवंताला पाहिलं होतं. असाच एक पुतळा तयार केला पाहिजे जेणेकरून भगवंताला जाणता येईल. अशा आकृती निर्माण व्हावी म्हणून मनात संकल्प केला. मानस पुत्र प्रगट केले 4 सनक, सनंदन, सनातन आणि सुजात. पुढे त्यांचं चरित्र लांबचं काय, पण हे संत आहेत ना, त्यांना सांगितलं सृजन करा. ते म्हणजे आम्ही भगवत चिंतन करण्याकरिता जन्माला आलेलो, सृजन वगैरे करणार नाही. हरिशरणम हरिशरणम भगवंताची शरणागती. मग ते पहिले संत आहेत. सनकादिक संतांच्या नंतर त्यांनी महाराज श्री नारदजी महाराज आपल्या वारकरी संप्रदायातलेच संत आहेत. नसेल तर तुम्ही काकड्यातले अभंग पहा. शुक सनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी कवाडा आडून पाहता ती जगजेतू. त्यांच्या यादीत नाव आहे ना. शुक सनकादिक नारद तुंबरू हे संतच आहेत. पण सनकादिक संत हे पहिले संत आहेत. दुसरे श्री नारदजी महाराज आहेत. यानंतर श्री व्यासदेवजी महाराज. व्यासदेव म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहेत महाराज. श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे अवतार वर्णन करून सांगितले. या अवतारामध्ये आणि 17वा अवतार, 24 अवतारांपैकी 17वा अवतार हा श्री व्यासदेवांचा अवतार. भगवान स्वतः पराशरांच्या घरी व्यास रूपाने प्रगट झाले. आपला पारनेर तालुका ही व्यासांची भूमी आहे. पारनेर तालुका ही पाराशरांची भूमी आहे. पाराशरांची पुत्र आहेत व्यासदेव. पण सत्यवतीच्या पोटी, मत्स्यगंधेच्या पोटी ज्यावेळेला व्यासदेवांचं प्राकट्य झालं त्यावेळेला ते 12 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. त्यांना पाराशरांनी विचारलं होतं, सांग तुला आई बरोबर थांबायचं का माझ्या बरोबर यायचं? ते म्हणजे आई बरोबर जर थांबलो तर जन्मभर मासे धरावे लागतील, कारण ही केवट कन्या, धीवर कन्या, मत्स्यगंधा, दुर्गंधा तिची नाव, हिच्या संगतीत नाही राहायचं, मला तुमच्या बरोबर यायचं. म्हणून श्री व्यासदेवजी महाराज पाराशर ऋषींच्या बरोबर आले. हे पाराशरांचं स्थान आहे. पारनेर तालुक्यात आहोत आपण. पारनेर गावामध्ये
12 ज्योतिर्लिंग आहेत, हे विशेष आहे महाराज. इथं मनकर्णिका आहे, जी काशीत आपण त्या ठिकाणी पाहतो मनकर्णिका घाट, तीच मनकर्णिका गंगा या ठिकाणी प्रत्यक्ष पाहते. का सांगतो कशाकरिता? आम्हाला व्यासदेवांचा महिमा सांगायचा. म्हणून श्री व्यासदेवजी संत आहेत. जगदोद्धारा करता, जगाचं हित व्हावं म्हणून, जगाचं कल्याण व्हावं म्हणून श्री व्यासदेवांनी एका वेदाचे 4 भाग केले. त्याचबरोबर त्यांनी महाभारतासारखा ग्रंथ प्रकट केला. म्हणतात महाभारती जे नाही ते नाहीच लोकीत राहील. म्हणून व्यास उच्चिष्ट पाहि जगत्रय, हे सगळं व्यासांचं उष्ट आहे. मला व्यासांच्या मुखातून सगळं वाङ्मय प्रकट झालं. महाभारतासारखा 1.25 लाख श्लोक आहेत महाभारतात. त्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगितलं. कोणतरी म्हणलं का हो, ते महाभारत म्हणजे कौरव पांडवांचं भांडण आहे, त्या भांडणात कशाला आमच्या देवाचं चरित्र घातलं? मग त्याच्यातून 25,000 श्लोक बाजूला केले. त्याचं नवीन पुराण तयार झालं, त्याचं म्हणजे हरिवंश पुराण. 1 लाख श्लोकाचं असणारं महाभारत आहे आणि 25,000 श्लोकांचं हरिवंश पुराण आहे. 18 पुराणांची रचना व्यासदेवाने केली आणि जगाला एक शास्त्र दिलं, त्याचं नाव आहे उत्तर मीमांसा शास्त्र. व्यासदेवाने उत्तर मीमांसा शास्त्र प्रगट केलं, जगताचं हित केलं, जगावर उपकार केला. येथे उपकारासाठी आले घर जावे, ज्यांचं घर वैकुंठात आहे. आणि असे संत महापुरुष इथे उपकार करण्याकरिता झाले. जगाच्या कल्याण संतांची भोगी, जगाच्या कल्याण संतांची भोगी, जगाच्या कल्याण संतांची देह कष्टनीती परोपकारे, देह कष्टनीती परोपकारे, सोरीवसानी आपुल्या परी, सोरीवसानी आपुली परी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविके परोपकारे. म्हणून व्यासी नावाचं ठिकाण आहे. बद्रीनाथाच्या पुढे व्यासी, तिथं सरस्वती नदी प्रत्यक्ष वाहत होती. शम्यप्राश नावाचा आश्रम आहे, त्या आश्रमात बसून व्यासदेवांनी एवढी रचना केली. गणपती बाप्पा लिखाण काम करण्याकरिता होते. श्रेष्ठ असणारे श्री व्यासदेवजी महाराज. या व्यासदेवांच्या नंतर त्यांनी त्यांची परंपरा चालवली श्री शुकदेवजी महाराज. शुकदेवजी महाराज यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तनोभिनेदो तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मि. श्री शुकदेवजी महाराज, ज्यांनी भगवंताचं अखंड स्मरण चिंतन करावं, ज्या शुकदेवांनी श्रीमद भागवत कथा राजा परीक्षितला सांगितली, राजा कृतार्थ झाला. राजाचं जीवन मंगलमय झालं. फक्त राजाकरिता सांगितले असं नाही. शुकाचार्य महाराज राजाच्या समोर आले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. राजाने शरणागती केली, साष्टांग प्रणिपात केला, त्यांची विनवणी करू लागला. हे हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. भूल रहे थे वन में, वन खो बैठे थे तन में, हम भूल रहे थे वन में, वन खो बैठे थे तन में. तुमने आकर पर जगाकर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. सुखदेव भगवान की जय. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. शुकाचार्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. राजा सगळ्यात आधी म्हटला, महाराज महाराज मी पाप केलंय. तुम्ही ऐकता सर्वजण? लोक पुण्य केलेलं सांगतात लोकांच्या समोर.
आणि बॅनर छापून सांगतात पुण्य केलं. पुण्य करून आलेला सगळ्या दुनियात बोभाटा होत असतो, पण पाप हे झाकून करतात आणि झाकूनच ठेवतात. महत्वाचा विचार आहे, पाप कोणी प्रगट करत नाही. राजाकडून पाप घडलं, राजानं पाप कबूल केलं. महाराज मी चुकलो, माझ्याकडून पाप घडलं. राजा खरं बोलला, का सांगतो कशा करता ऐका. राजा खरं बोलला, त्याचं बोलणं खरं आहे म्हणून शुकाचार्यांनी राजाच्या मस्तकावर हात ठेवला. मस्तकावर हात ठेवल्यावर चमत्कार झाला. राजाला भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं दर्शन प्राप्त झालं. त्याच क्षणात राजाचं काम तिथंच झालं, तिथंच मुक्त झाला राजा. मग भागवत कथा कशाला सांगितली, कोणाकरता सांगितली? आपण आहोत ना महाराज, आपल्याकरता सांगितली. जशी गीता भगवंताने त्यांनी अर्जुनाला सांगितली, अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडले जगाचे, आहे ना. म्हणून त्यांनी गीता जगाच्या समोर त्यांनी प्रगट करून सांगितली. अर्जुनाकरता सांगितली, अर्जुनाचं निमित्त करून सांगितली, पण आपल्याकरता सांगितली. तसं श्रीमद भागवत त्यांनी आहे, हे राजाकरता सांगितलं असं वाटत असेल, पण नाही, आपल्याकरता सांगितलं. तो विनंती करत होता, हे सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू, उकलुनी मनीचे दगुज सारे वद कवना गाऊ. हात जोडून विनंती करतो, श्री गुरुनाथा अंतकरणातलं हिदगुज माझ्या समोर वर्णन करून सांगा. तेव्हा राजाला कथा सांगितली, आपल्याकरिता कल्याणकारक ठरली. शुकाचार्यांनी जगाच्या उद्धाराकरिता श्रीमद भागवत कथा सांगितली. पण शुकाचार्य संत आहेत, स्वतःच काम पूर्ण झालेलं आहे, जगदोद्धाराकरिता अट्टहास आहे म्हणून संत आहे. शुकाचार्यांची परंपरा पुढे त्यांनी अनेकांनी चालवली, अनेक संत महापुरुषांनी चालवली. आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य प्रगट झाले, जे केरळ प्रांतामध्ये कालडी गावामध्ये आलमाई नदीच्या काठावर ज्यांचं गाव आहे, तिथं त्यांनी महाराज त्यांचं प्राकट्य झालं. शिवगुरु आणि विशिष्टा देवी, अंबिका देवी त्यांच्या आईचं नाव. त्यांनी भगवान शंकराची मोठी तपश्चर्या केली. त्या तपश्चर्याचा परिणाम भगवान शंकर प्रसन्न झाले. वरदान मागा म्हणले, काय हवंय? सांगितलं, देवा पुत्र व्हावा. मग भगवान शंकर स्वतःच त्यांच्या उदरी जन्माला आले, शंकराचार्यांच्या रूपानं प्रगट झाले. 3 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी सगळी पुराणं मुखोद्गत झाले होते. 5 वर्षाच्या वयात सगळं शास्त्राध्ययन त्यांनी करण्याकरिता तयार झाले. श्रीगुरूंची प्राप्ती करण्याकरिता नर्मदेच्या काठावर गेले, ओंकारेश्वर क्षेत्रामध्ये गोविंद पादाचार्य त्यांनी बसले होते. वाट पाहू लागले, नर्मदेला पूर आला. स्वतःच्या तपसामर्थ्यावर एक घट म्हणजे गाडगा हातात घेतलं, नर्मदेच्या समोर ठेवलं. आई, मला माझ्या श्रीगुरूंपर्यंत जायचे, तू जरा शांत हो. गाडग्यात नर्मदा थांबली, तिचा पूर ओसरला. शंकराचार्यांचा प्रभाव सांगतो. गोविंद पादाचार्य भेटले, परंपरा मिळाली, संन्यास दीक्षा घेतली, शिष्य शाखा त्यांनी होऊ लागली. व्यासदेवांनी दर्शन दिलं. व्यासाने सांगितलं, भाष्य करा म्हणून त्यांनी उपनिषदांवर भाष्य झालं, श्रीमद भगवद्गीतेवर भाष्य झालं, ब्रह्मसूत्रावर भाष्य झालं. असं अनेक प्रकारचं भाष्य शंकराचार्यांनी जगदोद्धाराकरिता केलं. आणि पुन्हा संतत्व स्वतःच्या अंतकरणातलं प्रगट करून दाखवलं. संत म्हणजे काय? शंकराचार्यांनी व्याख्या केली संतांची. ते म्हणतात, सन्मार्गवर्ती ना संत हा. जे सन्मार्गावर त्यांनी आचरण करतात ते संत आहेत. तद्रूपेण विद्या विनय वृद्धये स एव वर्तते इति संत हा. जे विनय वाढवणारे आहेत, जे विद्या विनय रूपाने त्यांनी महाराज शोभून दिसतात, ज्यांच्याकडे विद्या म्हणजे ज्ञान आहे. फक्त ज्ञान आहे असं नाही, विनय पण आहे. विनय जर नसेल, फक्त ज्ञान असेल तर ज्ञानाचा पण फुगा येतो. आणि असा येतो महाराज की कोणालाच मानित नाही, बाकीचे सगळे बावळटच आहेत. अल्पज्ञानवरी गर्व शिरोमणी मज होणी ज्ञानी कोण आहे, असं होण्याची दाट शक्यता असते ना महाराज. नवल अहंकाराची गोठी, विशेष नवगी अज्ञानाची पाठी, सज्ञानाची झोंबे कंठी, नाना संकटी नाचे. पण विनय असला पाहिजे, विनयशील त्यांनी असलं पाहिजे जीवन. ज्ञानी जरी असला तरी तो विनय असावा. पण विद्या विनय वृद्धये, जे विद्या वाढवणारे आहेत, जे विनय वाढवणारे आहेत, ते एव वर्ततात. त्याच पद्धतीने जे वागतात त्यांना संत असं म्हणतात. तेच खरे संत आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतोय, त्यापेक्षा ज्यांचं बोलणं आणि ज्यांचं वागणं एकच आहे ते संत आहे. तेच खऱ्या अर्थानं तोच खरा वक्ता आहे. खरा वक्ता कोण? बोलणारा कोण? बोलणारे फार आहेत. व्यासपीठावर बसले की अवसान येतो बोलायला. माणसं पाहिजे तर बाजूला अंग फुटते. सगळ्यांवर वजन मारून घ्यावं वाटते, सगळ्यांना छाप करून घ्यावं वाटते.
पण खरा बोलणारा वक्ता कोण असेल त्याची व्याख्या करताना अशी व्याख्या केली, ज्याचं बोलणं आणि ज्याचं वर्तन एकच आहे तो श्रेष्ठ असणारा वक्ता आहे. श्रोता कोण असतो माहिती आहे तुम्हाला? उत्तम श्रोता कोण माहिती आहे का? ज्याची 5 प्रकारची शुद्धी झालेली आहे त्याला उत्तम श्रोता म्हणत जावं. मातृशुद्धी, पितृशुद्धी, वंशशुद्धी, अन्नशुद्धी आणि आत्मशुद्धी या 5 प्रकारच्या शुद्धी ज्याच्या झालेल्या आहेत तो उत्तम असणारा श्रोता. चांगला ऐकणारा कोण? ज्याची माता पवित्र आहे, ज्याचा पिता पवित्र आहे, ज्याचा वंश पवित्र आहे, ज्याचा अन्न पवित्र आहे, जो स्वतः भगवत चिंतनानं पवित्र झालेला आहे तो उत्तम असणारा श्रोता. श्रोता होणं पण काय सामान्य गोष्ट नाही. वक्ता होणं जेवढं कठीण आहे तेवढं श्रोता होणं सुद्धा कठीण आहे. नाही तर ऐकायला हजारो येऊन बसतील, पण फक्त बसण्यात काय तात्पर्य आहे? त्यांना ग्रहण करता आलं पाहिजे, श्रवण. म्हणून त्यांनी श्रवण सोपं नाही, तरी अवधान ऐकले तिचे, अवधान देऊन ऐकावं. एकले म्हणजे एकटं फक्त अवधान चित्त द्या. जो सर्वांगाचे कान करून श्रवण करतो आहे, जो पवित्र आहे, निर्मळ आहे, असा असणारा श्रोता असतो. पण संत त्यांनी अंतर्बाह्य शुद्ध आहेत, पवित्र आहेत, निर्मळ आहेत. शंकराचार्यांनी संतांची व्याख्या केली. म्हणून श्रेष्ठत्व आहे शंकराचार्यांच्या जीवनामध्ये. भारतभर आपण त्यांनी पाहू शकतो शंकराचार्यांची परंपरा. आताच बद्रिकाश्रम केदारनाथ क्षेत्रामध्ये शंकराचार्यांची मोठी मूर्ती त्यांनी बसवली गेली. सर्वांना ज्ञात आहे. फार विशाल असणारा सोहळा झाला. पण शंकराचार्यांचा महिमा सर्वत्र त्यांनी वाचला, डंका वाचतो भारतभरामध्ये. नवे नवे वारकरी संप्रदायातल्या संतांनी सुद्धा शंकराचार्यांची वंदना केली. मौलिक ज्ञानोबराय म्हणतात, तैसा व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पिसतो, अयोग्य हे मी न पवतू के जाईन. कसं काय अयोग्य मार्गाला जाईन? मी त्यांच्या मागे चालू आहे. शंकराचार्यांना भाष्यकार नाथ महाराज वर्णन करतात, वंदुआचार्य शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू, सांडोनी कर्मठतेचा विचारू, प्रबोध दिन करू प्रगट. जगद्गुरु तुकोबारांनी तुका करी प्रणिपात, तुका करी प्रणिपात, तुका करी प्रणिपात, तुका करी प्रणिपात. दंडवत प्रणाम करतायत. असं शंकराचार्यांचं जीवन आहे. संत आहेत का सांगतात कशा फिरता? कुठेतरी 5 संतांचं चरित्र ऐकायचं असलं तरी सकल संतांची पूर्वपीठिका मांडतो. महत्वाचा आज पहिला दिवस आहे. संकारिक संत आहेत, नारदजी संत आहेत, व्यासदेवजी संत आहेत, श्री शुकदेवजी महाराज संत आहेत, जगद्गुरु शंकराचार्य संत आहेत. त्यांचाच मार्ग पुढे वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी स्वीकारला. आपण ती प्रमाण आता पाहिली. भाष्यकाराची वाट पुसतो, पण भाष्यकारांना वाट विचारून आणि पायाभरणी करण्याचं काम त्यांनी केलं. इमारतच उभी राहिली, त्याचं नाव आहे धर्म मंदिर. धर्म मंदिराची इमारत उभी राहिली. कशाने झाली असेल? आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या संतांची कृपा झाली आणि इमारतच प्रत्यक्ष फळाला आली. संत कृपा झाली, संत कृपा
काय झालं पुढे? ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवा नामातयाचा किंकर त्यांनी वाढविला विस्तार जनार्दन एकनाथ संबदला भालो तुका झाला कळस भजन करा सावकाश बहिणी फडकते ध्वजा निरूपण केले ओझा ते परमतत्व त्यांनी अशा पद्धतीने निरूपण करून सांगितले म्हणून संपूर्ण अभंग पाहून संत कृपा झाली इमारत मग ज्ञानोबरायांनी जगदोद्धारा केला प्रत्यक्ष परमात्माच प्रगट झाला ज्ञानोबरायांच्या महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबराय प्रगट झाले आणि जगदोद्धाराची साधना त्यांनी दिली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गीता सांगितली त्या गीतेमध्ये तत्वज्ञान सांगितलं सामान्य जीवांच्या उद्धाराकरिता त्यांनी वर्णन करून सांगितलं ते लोकांपर्यंत यावं भगवंताच्या अंतःकरणातला भाव लोकांच्या समोर प्रगट व्हावा म्हणून ज्ञानोबरांनी गीतेवर अलंकार चढविला गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली भावार्थ दीपिका गीतेचं नाव आहे महाराज भावार्थ दीपिका भगवंताच्या अंतःकरणातला भाव गीतेच्या माध्यमातून त्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रगट केला भावार्थ दीपिका प्रगट झाली म्हणून असे ज्ञानोबराय अवतीर्ण झाले कसे अवतीर्ण झाले कुठे अवतीर्ण झाले संक्षिप्त रूपाने ज्ञानोबरायांचं चरित्र आपण सर्वजण पाहणार आहोत आपल्याकडे 7 दिवस आहेत या 7 दिवसांमध्ये 2 तास अशा पद्धतीने बोलण्याकरिता मिळालेले आहेत आणि या काळामध्ये म्हणजे 14 तास 7 दुने 14 तासामध्ये आणि आपल्याला 5 संतांचं चरित्र सांगायचं म्हणजे फक्त काडीने औषध लावल्यासारखं सांगता येईल असं जेवण खावण झाल्यानंतर 2 वाजता आपली कथा सुरू होणार आहे 2 ते 4 कथेची वेळ आहे मी मगाच अशोकरावांबरोबर त्यांनी बोललो की मग त्याच्यानंतर काय कार्यक्रम आहे त्यामुळे 2च कार्यक्रम हरिपाठ आणि कीर्तन मग रात्रीचा जागर मग हरिपाठ आपण 1 तासामध्ये हरिपाठ करू शकतो म्हणजे कथा जरी 2 तासाची वेळ पत्रिकेत छापलेल्या लोकांना दिसत असली तरी सुद्धा 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत होईल म्हणजे 3 तास संत चरित्र आपल्याला त्यांनी ऐकायला मिळेल त्यानंतर त्यांनी 5 ते 6 हरिपाठ होईल आणि 1 तास मध्ये त्यांनी विश्रांती होऊन 7 वाजता कीर्तनाला सुरुवात होईल म्हणून त्यांनी संत चरित्र श्रवण करण्याकरिता वेळेची काळाची पण गरज आहे म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आपण श्रवण करणार आहोत म्हणून ज्ञानोबरायांचं चरित्र त्यांनी मोठं विलक्षण आहे भावप्रधान असणारं चरित्र आहे आणि संतच करू शकतात मला फार दुःख फार वेदना सहन केल्या जगाचा उद्धार करण्याकरिता फार प्रयत्न केले महाराज जगदोद्धाराकरिता एवढ्या वेदना दुसरा कोणीच सहन करू शकत नाही ते अवतारी आहेत त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे नवे नवे परमात्मा स्वतःच ते करण्याकरिता प्रगट झालाय त्यांच्या रूपात देव आणि संत त्यांनी वेगळे नाही एकच आहेत महाराज वर्णन करून सांगतात देव संत देव ते संत देव ते संत देव ते संत
देवाने संत एकच आहे. म्हणून संत प्रगट झालेले त्यापेक्षा फार कठीण आहे मला संत भेट. संतांची भेट होणं, संतांचं दर्शन होणं, संत प्रगट होणं फार दुर्लभ गोष्ट आहे. महाराज म्हणतात बहु अवघड आहे संत भेट, परी जग जेठी करून फार कठीण आहे संतांची भेट. म्हणतात चंद्रामृत सुखे सेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्या हिळा सागर करवेल, परी त्या साधूची भेट न होईल. ऐसे कैसी आहे ना भेटत ते साधू. नाथ महाराजांनी प्रश्न विचारला, कशाने भेटतील हे साधू, कशी काय भेटतील हे साधू. भेटत नाही सहजासहजी, दुर्लभ गोष्ट आहे संत भेट. संतांची संगती दुर्लभ आहे. सगळ्यात मोठं सुख जगात जर कशात असेल तर संत संगतीत आहे. संत संगती ते काय सांगू तुला, संत संगती ते काय सांगू तुला, संत संगती ते काय सांगू तुला, संत साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कधी. काक भूषणजी महाराज पक्षी समाजाच्या समोर कथा सांगत होते. गरुडजी महाराज यजमान होते, मुख्य यजमान, ऐकायला मुख्य यजमान असतात. हे कसे बसले तिकडून मुख्य यजमान, समोर त्याने मनुष्य श्रवण करायला बसले. गरुडजी प्रश्न विचारत होते, महाराज मला सांगा जगातलं सगळ्यात मोठं सुख कोणतं आणि जगात सगळ्यात मोठं दुःख कोणतं. ते वर्णन करताना काकभूषणजी महाराजांनी सांगितलं, संत मिलन सम सुख जग नाही, नाही दरिद्र सम दुःख जग नाही. जगातलं सगळ्यात मोठं सुख जर कोणतं असेल तर संतांची संगती होणे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. आणि दारिद्र्य हे सगळ्यात मोठं दुःख आहे. दारिद्र्य म्हणजे त्यांनी फक्त संपत्तीचं समजू नका, फक्त संपत्तीनंच लोक दरिद्री असतात असं नाही. लोक विचारानं पण दरिद्री आहेत, विचाराची पण दरिद्री आहेत, म्हणजे शब्द दरिद्री लोक आहेत. देवानं असं गोड तोंड दिलेलं आहे बोलण्याकरिता, पण लोक कधी गोड बोलायचे नाहीत लोकांबरोबर, हे त्यांनी शब्द दरिद्री आहे. आणि विचार त्यांनी केला पाहिजे ना. लोकांचे त्यांनी धुण्यापेक्षा, लोकांच्या काड्या मोडण्यापेक्षा, लोकांची खलबत्ती कुटण्यापेक्षा आपण आपला उद्धार करून घेण्याचा विचार केला पाहिजे ना. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसे. नाही तर खलबत्ता दगडात बांधलेलाच आहे. लोकांना फार चिंता असते, याचं कसं होईल, त्याने असं वागावं का, त्याने कसं करावं का, त्याचं काय करायचं तुला, तुझं तू बघ ना काय चाललंय. सगळ्यात महत्वाचा विचार आहे महाराज. हे बघा, परमार्थ सर्वजण करतात. मला विचारायचंय, परमार्थ कशा करता करावा, कशा करता परमार्थ केला जातो. मी सांगतो, देवानं मनुष्य शरीर दिलेलं आहे आणि माणसाच्या शरीरात परमार्थ करता येतो, गाढव कुत्र्यांच्या नाही. मनुष्य शरीरातच करता येतो. माणसाच्या शरीरात परमार्थ करायचा काय करण्याकरिता, परमात्मा प्राप्ती करता नव्हे, मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता, मोक्ष प्राप्त करून घेण्याकरिता, जीवदशा घालवण्याकरिता. आजपर्यंत आपण सगळं काही झालो, फक्त मुक्त झालो नाही. सगळं झालं, फक्त मुक्त झालो नाही. आणि झालो असतो तिथं बसलो नसतो, बस मुक्त झालो नाही. परमार्थ कशा करता, मुक्त होण्याकरता करायचं. तुकोबरांचं प्रमाण सांगतो, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड भाव. शेवटचा दिवस म्हणजे मैत्रीचा नाही, 10व्याचा वर्षश्राद्धाचा नाही. शेवटचा दिवस म्हणजे ज्या दिवशी जीवदशा संपते त्या दिवशीचा शेवटचा दिवस. जीवदशा आपल्याला प्राप्त झालेली आहे. कधी प्राप्त झाली माहित नाही. 6 पदार्थ शास्त्रात अनादी वर्णन करून सांगितले. नंबर 1 ब्रह्म अनादी आहे, नंबर 2 प्रकृती अनादी आहे,
नंबर 3 त्यांचा संबंध अनादी आहे, नंबर 4 ईश्वर अनादी आहे, नंबर 5 जीव अनादी आहे आणि नंबर 6 सर्वांमध्ये असणारा भेद अनादी आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाची गोष्ट आहे. या 6 गोष्टी अनादी आहेत. त्याच्यापैकी एकच अशी आहे जी अनादी अनंत आहे. हे अनादी म्हणजे काय लोकांच्या डोक्यात कळत असेल. अनादी म्हणजे काय? अरे ज्याची सुरुवात केव्हा झाली माहितच नाही त्याला म्हणायचं अनादी. आणि अनंत म्हणजे काय? ज्याचा शेवटच होत नाही त्याला म्हणायचं अनंत. असं अनादी आणि अनंत एक ब्रह्म. ब्रह्म हे अनादी अनंत आहे. बाकीचे 5 अनादी शांत आहेत. शांत म्हणजे ज्यांचा अंत होतो असे. त्यात आहेत आणि प्रकृती. ब्रह्मज्ञान झालं रे झालं की प्रकृतीचा बाध होतो ना. प्रकृतीचा बाध झाला की प्रकृतीमुळेच आलेला जीवपणा आणि ईश्वरपणा, ईश्वर भाव यांचाही बाध होतो. मग प्रकृती गेली, ती गेल्याबरोबर त्यांनी संबंधही संपून जातो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? आमचे भाऊ म्हणायचे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरीनाथ महाराज देवकर, पाडणे फेटवले बाबा, पुणेवाडीकरांना सगळ्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी भाऊ म्हणायचे एखाद्याची बायको मेली, आता मरू नाही कोणाची, मेली म्हणजे बायको मेल्यानंतर याचं काय घेऊन जात? बायको मेल्यानंतर याचं काय घेऊन गेले असा प्रश्न विचारला. लोक म्हणायचे काहीच घेऊन नाही गेले. ते म्हणायचे नाही, याचा नवरेपणा घेऊन गेले. कारण का ती मेल्यानंतर याला आता कोण नवरा म्हणेल? आणि म्हणलं कोणाचा नवरा म्हणायचा? बायको तर मरून गेली. काय घेऊन गेली? नवरेपणा घेऊन गेली. तशी प्रकृती गेली म्हणजे काय गेलं? प्रकृतीच्या माध्यमातून आलेला ईश्वर भावही गेला आणि प्रकृतीमुळेच आलेला जीवभाव पण गेला. म्हणून त्यांनी संबंध संपला आणि हे सगळेची सगळे निघून गेली. मग भेद कशात राहिला? नाही, हे कमी वादविते ब्रह्म. ब्रह्म शिल्लक राहते. सर्वं खलु इदं ब्रह्म. कैवल्य स्थिती शिल्लक राहते. हाच वेदांतातला भाव आहे. पण वेदशास्त्र श्रवण करणाऱ्या लोकांनी असं श्रवण करा, ते नजरेनं ऐकावं. परमार्थ कोणाचा गुरुजी म्हणायचे? गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. तुम्हाला सांगा परमार्थ कोणाचा? गरीबाचा का श्रीमंताचा? लोक वाद घालायचे, गरीबाचा का श्रीमंताचा, गरीबाचा का श्रीमंताचा. मग ते म्हणजे हो, परमार्थ गरीबाचा नाही, परमार्थ श्रीमंताचा, परमार्थ नजरेचा आहे. ज्याला नजर आली नुसता गंध लावल्यानं परमार्थ होत असतो काय? फक्त माळा घातल्यानं परमार्थ होतो काय? फक्त देवळात चक्र मारल्यानं परमार्थ होतो काय? परमार्थ नजरेचा. आणि ज्याला नजर नाही त्याचा काय परमार्थ आहे? उगाच स्वतःला परमार्थी म्हणून घेण्यात काय तात्पर्य? नजर आली पाहिजे परमार्थाची. नजर महत्वाची. म्हणून जीवपणा जाणार आहे आणि तो जाण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस काय घालवण्याकरिता? जीवपणा घालवण्याकरिता. तुका म्हणे मुक्ती पडलेली मोहरी आता दिवसचारी मुक्त होता येतं. आणि तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मला सांगा, माणूस मुक्त त्यांनी कधी होतो? जिवंतपणे होतो का मेल्यावर होतो? जिवंतपणेच होतो. याच देही ही महत्वाची गोष्ट आहे. आपल्या संप्रदायाचा नियम आहे म्हणा, मोक्ष मेल्यापाठी आमाशी होईल ऐसे म्हणते ते महामूर्ख, अतिमूर्ख. मूर्खच आहेत. मेल्यानंतर मोक्ष होईल असं म्हणणारे जे आहेत त्यांना साधू संत मूर्ख म्हणतात. मोक्ष जिवंतपणे होत असतो. म्हणून त्यांनी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. माझा प्रश्न होता सर्वांच्या समोर, आपण परमार्थ कशाकरता करायचा? परमार्थ मुक्त होण्याकरता करायचा. मग मुक्त त्याने महाराज जिवंतपणेच होता येतं. मेल्यानंतर मोक्षाची कल्पना नाही. आपण सर्वजण जर जिवंत आहोत ना तर आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे, आपण जिवंत आहोत आणि मोक्ष जिवंतपणे होत असतो. मग विचारलं पाहिजे मनाला मिळालाय का? आणि जर मिळाला नसेल तर मग काहीच नाही केलं आपण. त्यांनी मुक्त झालो नाही. आजपर्यंत सगळं झालं, फक्त मुक्त झालो. मुक्त होण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे महाराज. नाहीतर मुक्त होण्या वाचून दुसरे प्रयत्न जर करत असाल आणि जमा करण्याचा प्रयत्न करत असाल तर सगळं निघून जाईल. भाऊ म्हणायचे बिल्ली के मुर्गी के बच्चे 12 आगे पीछे थाट. मुर्गी म्हणजे कोंबडी, तिला 10-12 पिल्लं, आगे पीछे थाट, पुढे 5-6 माग 5-6. मग ते चिल्ली ले गई, बिल्ली ले गई, हो गई बाटा बाटा. म्हणजे मुक्साने काय नेले, कावळ्याने काय नेले, घारीने काय नेले, राहिली एकटीच खुरखुर 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 करीत. संसारी माणसाचं असंच आहे महाराज.
ज्यांच्याकरिता गबाळ जमा करायचं त्या गबाळ जमा झाल्यानंतर त्यांनी आपापलं बिराड घ्यायचं, निघून जायचं. याने जागेवर खूप करीत राहायचं. हीच परिस्थिती समाजाची आता सध्या. फक्त झाकली मूठ 1.25 लाखाची कोणापुढे सांगायचं नसते. असा महत्वाचा विचार आहे म्हणा. परमार्थ जर करायचा असेल संतांकडे पाहून करावा. संत महापुरुष हे शिकवण्याकरिताच आले, त्यांचा अवतार त्याच्याकरिता झालेला आहे. म्हणून जगदुद्धाराकरिता प्रगट झाले माऊली महावैष्णव भगवान ज्ञानोबा. त्यांचं चरित्र जर त्यांनी पाहायचं असेल तर ते त्यांनी त्यांच्या मूळ पुरुषापासून पाहिजे. सामान्य नाही. ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित्ताला. हे प्रत्यक्ष त्यांनी महाविष्णूचा अवतार आहे. निवृत्तीनाथ महाराज प्रत्यक्ष भगवान हर म्हणजे शिव आहेत. सोपान देव त्यांनी ब्रह्मदेव आहेत. मुक्ताबाई त्यांनी आदिशक्ती आहे. हे सर्वजण त्यांनी प्रगट होणार आहे. प्रगट होण्याची वेळ जवळ आली. वक्तेबाबांनी एक ग्रंथ लिहिलाय ब्रह्मचित्ताला, मुक्ताबाईचं चरित्र. पण फक्त मुक्ताईचं चरित्र नाही, ज्ञानोबराय आदी करून सर्व भावंडांचं चरित्र फार सुंदर आहे. त्या ग्रंथाला प्रमाण घेऊन ज्ञानोबरांचं चरित्र सांगताय. हे बघा, ऐकणारे लोक सुद्धा सुज्ञ असतात, त्याने कमी समजायचं नसतंय. तू सांगतोयस कशातून सांगतो सांग. एखादा ऐकणारा जर माणूस त्यांनी अडूनच बसला, कशातून सांगलं सांग. बोलणाऱ्याने सावध बोलत जावं, त्यानं सप्रमाण बोलत जावं. महत्वाची गोष्ट आहे. विचारपूर्वक बोलत जाऊन प्रमाण देऊन बोलत जाऊन ते लोक केस करायला लागले आता कीर्तन कथा करणाऱ्या लोकांना. खरं बोलतोय ना मी. कीर्तनकारांवर केस व्हायला लागल्या. त्याचं कारण आपण गाफील आहोत म्हणून. जसं काय कीर्तनकार रस्त्यावरच पडलेले आहेत. आणि संप्रदायाने एक झालं पाहिजे, संप्रदायाने संघटित झालं पाहिजे, संप्रदायाने एका छत्राखाली आलं पाहिजे. काही उन्हा तुला कोणाची काढायची गरज नाही. बस आपण वारकरी आहोत. त्या हिंदुस्थानात राहतो आहोत. 1000 प्रकारच्या जातीपाती डोक्यावर घेऊन फिरू नका. हिंदुस्थानात राहतोय, हिंदू आहे. छातीला हात लावून म्हणण्यामध्ये हिंदू आहे. काय जात आहे तुझी? हिंदू आहे, हिंदुस्थानात राहतोय. काही वर्णभेद त्यांनी बाकीच्या सगळ्या, कोणाला कमी कोणाला जास्त म्हणायचं काम नाही. आज या जगात कोण कमी जास्त राहिलं मला सांगा. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या पद्धतीने जगतोय. म्हणून हिंदू आहे ही भावना प्रत्येकाच्या अंतर्गत दूर झाली पाहिजे, एकत्र झालं पाहिजे. याच्याकरिता संत आले. त्याने हात उंच केला. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार लगे चिंता करण्याची. कास घालून बळकट झालो कळी काळावरी नीट, केली पायवाट भवसिंधूवर. भवसिंधूतून तरुण जाण्याकरिता पायवाट केली. कास घालून बळकट कास बांधलेली आहे भक्तीची. आणि सर्वांना हात उंच करून दूरदृष्टी आहे मला संतांचा. या जगामध्ये फक्त 3च सर्वज्ञ आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा आहे. नंबर 1 परमात्मा सर्वज्ञ आहे. नंबर 2 वेद सर्वज्ञ आहे. आणि नंबर 3 संत सर्वज्ञ आहेत. सर्वज्ञ म्हणजे काय? ज्यांना कालचं कळतं, आजचं कळतं, उद्याचं पण कळतं, त्यांना संत म्हणतात. उद्याची चिंता करतात समाजाची. त्यांचं स्वतःचं काही शिल्लक राहिलेलं नाही. येतो हिताचा कळवळा, पडत हाती म्हणून काळा. हे सगळे लोक काळाच्या हातात पडतात म्हणून त्यांना हिताचा कळवळा येतो. येतो हिताचा कळवळा. हे ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव
तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम महापुरुष अवतार धारण करून येतात जगदोद्धाराकरिता, जगताचं कल्याण करण्याकरिता, जगताचं हित करण्याकरिता येतात. म्हणून ज्ञानोबरायांचं त्यांनी प्राकट्य होत आहे, अवतार होत आहे. त्यांची मूळ असणारे जी परंपरा आहे ते पैठण पासून त्यांनी 4 कोस अंतरावर गोदावरीच्या काठी उत्तर किनाऱ्यावर आपेगाव नावाचं एक गाव आहे. आपेगाव, या आपेगावामध्ये त्या गावचेच असणारे कुलकर्णी पद आहे. खरं तर त्यांचं मूळचं गाव आहे जावळे. त्यांचं आडनावच मुळात जावळे. म्हणून त्यांनी वंशज त्यांचे जर पाहायचं ठरलं तर हरिहर पंत हे शुक्ल यजुर्वेदीय माध्यान्दिन शाखेचे त्यांनी ब्राह्मण आहेत. दिव्य असणारं जीवन आहे, पवित्र असणारं जीवन आहे. आपेगाव हा ब्राह्मणांचाच गाव आहे. गोदावरीच्या काठावर आहे. अतिशय श्रेष्ठ असणारे चरित्र असणारे हे भूदेव ब्राह्मण आहेत. त्या वंशामध्ये हरिहर पंत त्यांनी आहेत. त्यांचं गोत्र आहे महाराज पंचप्रवरान्वित वत्स. अशा गोत्रामध्ये यजुर्वेदीय शाखेमध्ये त्यांचं प्राकट्य झालं. शक्य 1060 आपेगावामध्ये हरिहर पंतांना कुलकर्णी पद प्राप्त झालं. या हरिहर पंतांना 3 मुलं होते महाराज. म्हणजे 2 मुलं आणि 1 कन्या होती. एका मुलाचं नाव आहे रामचंद्र, दुसऱ्या मुलाचं नाव आहे केशव आणि कन्या तिचं नाव आहे मोहनाबाई. हरिहर पंतांचं सांगतोय, मूळ पुरुषाचं चरित्र सांगतोय. लगेच आपण ज्ञानोबरायांच्या चरित्रात जाऊ. ज्यावेळेस फक्त ज्ञानोबरायांचं चरित्र सांगितलं तर त्यावेळेस हे फार रंगून शांतपणे सगळ्या लोकांच्या डोक्यात घुसेल असं सांगितलं. गायगायने सांगितलं की ही नावं लक्षात राहत नाही. जी कन्या झाली होती मोहनाबाई हरिहर पंतांना, ती देवगीला दिली होती नरहर पंत माचवे यांच्या मुलाला. हरिहर पंतांचा असणारा केशव नावाचा मुलगा, त्याची मुंज झाली, मौजी बंधन. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, त्याला उपनयन म्हणायचं. उपनयन होणं फार महत्वाचं आहे. आपल्या धर्मामध्ये जे षोडश संस्कार वर्णन करून सांगितले त्याच्यामध्ये उपनयन झालं पाहिजे. आता आपण संत पंढरीमध्ये उपनयनाचा कार्यक्रम केला. जवळजवळ 100 विद्यार्थ्यांचं उपनयन झालं. म्हणून 100 विद्यार्थ्यांचं. धर्म महत्वाचा आहे म्हणा, धर्माचं मुख आहे. आपण आपला धर्म सांभाळला पाहिजे. मस्तकावर शिखा धारण करणं, गळ्यामध्ये सूत्र धारण करणं आपलं कर्तव्य आहे, धर्म आहे आपला. आपण लाजू नये आपला धर्म सांभाळण्याकरता. उघड डोक्यावर त्यांनी शेंडी धारण करायची, काहीतरी त्यांनी उघडून ठेवायचं एवढं लांबच. त्याला काय शेंडा नाही, बुरुख नाही, कशाकरता धारण केली ते माहिती नाही असं नाही. उपनयन महत्वाचं आहे, गरजेचं आहे. धर्मातले संस्कार आहेत, धर्म सांभाळला पाहिजे, धर्म कळायला पाहिजे. पण मौजी बंधन झालं केशवाचं.
पण कर्मधर्म संयोगाने हरिहरपंतांचा केशव नावाचा मुलगा उपनयन संस्कार झाल्यानंतर मृत्युमुखी पडला. काही आजार झाला, त्याचा मृत्यू झाला. हरिहरपंतांना वाईट वाटलं. त्यांचा दुसरा मुलगा, त्याचं नाव रामचंद्र. हा रामचंद्र मोठा झाला. या रामचंद्राच्या ताब्यात त्यांनी संपूर्ण व्यवहार त्यांनी देऊन टाकला. रामचंद्राचा पुढे जाऊन विवाह झाला. त्याला मुलगा झाला त्र्यंबकपंत. हे जे त्र्यंबकपंत हे फार मोठे भगवत भक्त आहेत. कारण महापुरुष कोणाच्याही कुळात जन्माला येत नाही. पवित्र ती कुळ, पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेतो. ते कुळही पवित्र असलं पाहिजे, तो देशही पवित्र असला पाहिजे. म्हणून पवित्र असणाऱ्या कुळामध्ये त्र्यंबकपंत दगनी भगवंताचे भक्त आहेत. त्यांनी देवगडावर जाऊन त्यांनी शास्त्राध्ययन केलं, वेदाध्ययन केलं. त्यांनी पुढे जाऊन विवाह झाला. त्यांच्या भार्येचं नाव होतं उमाबाई. उमाबाईंना 2 मुलं झाले. एकाचं नाव आहे गोविंदपंत, दुसऱ्याचं नाव आहे हरिहरपंत. गोविंदपंतांना त्यांनी बीड मध्ये त्यांनी परगण्यामध्ये कुलकर्णी पद मिळालं. ते तिकडचं कामकाज पाहू लागले. देवगिरीचा राजा जैत्रपाळ, त्याचा मुलगा सिंघण, याच्याकडून त्यांनी हरिहरपंतांचा सेनापती पदावर अशा पद्धतीने नियुक्ती झाली. म्हणजे त्र्यंबकपंतांचा जो मुलगा हरिहरपंत, त्याला त्यांनी महाराज सेनापती पद प्राप्त झालं. तो सेनेमध्ये गेला. म्हणतात बऱ्याच काळापर्यंत तिथे राहिला. त्याला युद्ध करता करता मृत्यू प्राप्त झाला. यानंतर त्यांनी मृत्यूच्या दुःखाने त्र्यंबकपंत दुःखी झाले. नोकरीचा राजीनामा दिला आणि आपे गावामध्ये पुन्हा एकदा आले, वतनावर आले. आपेगावात राहू लागले. इथं आल्यानंतर त्यांनी महाराज त्यांना गोरक्षनाथांची भेट झाली. गोरक्षनाथ 9 नाथांपैकी गोरक्षनाथ. श्रीमद भागवत कथा आपण ज्यावेळेला श्रवण करतो त्या भागवतामध्ये वृषभदेवांची कथा येते. भगवंताचे जे 24 अवतार झाले त्या 24 अवतारामध्ये वृषभदेव नावाचा एक अवतार आहे. वृषभदेव म्हणजे जैन धर्मामध्ये त्यांना प्रथम तीर्थंकर मानतात आणि आपल्या धर्मामध्ये त्यांनी विष्णूचा अवतार मानतात. या वृषभदेवाचा विवाह इंद्राची कन्या जयंती हिच्या बरोबर झाला. जयंती बरोबर झाला. तिच्यापासून त्यांना 100 मुलं झाले. बापानं मुलांना उपदेश करायला सुरुवात केली. मुलं मोठी झाले, बापानं उपदेश केला. भागवत कथा मोठी गोड आहे. सगळे प्रसंग मुलगा बापाला उपदेश करतो. गोकर्णानं आत्मदेव ब्राह्मणाला उपदेश केला, मुलानं बापाला उपदेश केला, मुलानं आईला उपदेश केला. म्हणजे त्यांनी कपिल भगवंतानं देवहूतीला उपदेश केला, कपिल भगवंतानं कर्दमाला उपदेश केला. गच्छ काममया पुष्टो मयी संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जय मृत्युम अमृतत्वाय मां भज. भागवतातलं वर्णन. तसं वृषभदेव हा बाप आहे. याने 100 मुलांना उपदेश केला. त्याच्यातले 81 मुलं विद्वान ब्राह्मण राहिले, ब्रह्मचारी. 9 मुलं 9 क्षेत्राचे अधिपती झाले. पण त्यातले 9 मुलं संन्यासी झाले. त्या संन्यासी मुलांची नाव आहेत महाराज कवी नारायण, हरिनारायण, द्रुमिल नारायण, करभाजन नारायण, पिपलाद नारायण. असे 9 नारायण आहेत. तेच त्याच्या घरी प्रगट झाले आणि तेच 9 नारायण पुढे जाऊन 9 नाथांच्या रूपाने प्रगट झाले. तेच आहेत मच्छिंद्रनाथ, तेच आहेत गोरक्षनाथ, तेच आहेत गहिरनाथ, तेच आहेत कानिकनाथ. 9 नारायण. त्या 9 नारायण मध्ये असणारे श्री गोरक्षनाथ महाराज. गोरक्षनाथ महाराजांनी आपल्या गावात त्यांनी अशा पद्धतीनं या त्र्यंबकपंतांना भेट दिली. त्र्यंबकपंत मुलगा मरण पावला. आता युद्धामध्ये वाईट वाटत होतं, अंतःकरण उद्विग्न झाले होते. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? संत हे चंदनासारखे असतात. त्यांच्या संगतीत गेलं की स्वाभाविकपणे समाधान प्राप्त होते. एक वाक्य लक्षात ठेवा आणि कायमस्वरूपी आठवणीत ठेवण्यासारखं वाक्य आहे. समाधानाकरिता आपण ज्यांच्या संगतीत जातो ते संत नाहीत, ते महात्मे नाहीत. ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर स्वाभाविकपणे समाधान प्राप्त होतो ते महात्मे. तुम्ही समाधानाकरिता कोणाच्याही संगतीत जा, समाधान असं मिळत नाही. पण ज्यांच्या संगतीत गेल्यानंतर स्वाभाविकपणे न मागता समाधान मिळतं ते महात्मे, ते संत आहेत. गोरक्षनाथांच्या संगतीत आल्यानंतर यांना फार समाधान वाटलं. त्र्यंबकपंत महाराज मला परमार्थ करायचा, मला परमार्थाची दीक्षा द्या. म्हणून त्यांनी अनुग्रह केला त्र्यंबकपंतांवर. बराच काळ त्यांनी लोकला भगवंताचं चिंतन त्र्यंबकपंतांनी केलं आणि गोरक्षनाथांच्या कृपेने उद्धार झाला. त्यांचं शरीर अशा पद्धतीने पडलेलं आहे. गोरक्षनाथ महाराज स्वतः अंत्यविधीच्या वेळेला उपस्थित होते. असा अधिकार त्र्यंबकपंतांचा. हे त्र्यंबकपंत मूळ पुरुष मानले जातात. भक्त त्र्यंबकपंत मूळ पुरुष आदी जयाची समाधी आपले गावी. ज्ञानोबरांचं चरित्र सांगताना असं सांगितलं त्यांचे मूळ पुरुष आहेत त्र्यंबकपंत. या त्र्यंबकपंतापासून पुढे चरित्र सुरू झालं. या त्र्यंबकपंतांचा असणारा तर दुसरा मुलगा त्याचं नाव गोविंदपंत.
हे गोविंद पंत त्यांनी महाराज मोठे सात्विक आहे, भगवंताचे भक्त आहेत, वडिलांसारखी त्यांनी परमार्थ करणार आहे. यांचा विवाह त्यांनी पैठणामध्ये असणारे कृष्णाजी पंत देवकुळे यांची बहीण मीराबाई हिच्याबरोबर झाला. मीराबाई आणि गोविंद पंत यांचा संसार त्यांनी महाराज उभा राहिलेला आहे. पण असं बऱ्याच वेळेला असतंच, सगळ्या बाजूने एखादी गोष्ट जर चांगली असली तरी एखादी तरी खंत जीवनामध्ये असते. पण सगळं काही देवाच्या दयेने मिळालं होतं. सात्विकता होती, संपत्ती होती, समाधान त्यांनी सगळ्या गोष्टींचं होतं. पण आता पण मोठा वाईट आहे. पण शब्द आला की बरंच काय सापडतं महाराज. गबाळ भवनाचे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवतात. ते म्हणायचे एक माणूस त्यांनी नदी पार करण्याकरिता पोहत पोहत पलीकडच्या काठावर जायला निघाला, त्यांनी नदीत उडी मारली. तो पोहत पोहत पलीकडच्या काठापर्यंत गेला. पण आता पण म्हणल्यावर काय झालं, तुम्ही असंच करून टाकलं डायरेक्ट, म्हणजे काय बुडाला. पण शब्द आला की फार विचार मनामध्ये येतात. बुडाला तर नसेल ना, गटांगड्या तर खाल्ल्या नसतील, नाका तोंडात पाणी तर गेलं नसेल, मेला तर नसेल ना. पण आला की सगळा वटाळा असतो. त्याचं काही झालं नाही, तो सुरक्षित पलीकडे पोहोचला, थोडा दम लागला होता त्याला. पण सगळं चांगलं आहे, पण त्यांना संतती नाही. बऱ्याच काळापर्यंत संतती झाली नाही. वयाच्या 55व्या वर्षापर्यंत संतती झाली नाही. म्हणजे किती दिवस झाले नाही बघा, किती दिवस वाट पाहिजे. गोदावरीच्या पात्रामध्ये 12 वर्ष त्यांनी अशा पद्धतीनं पाण्यात उभं राहून गायत्री मंत्राचा जप केला. गायत्री पुरस्करणा केली महाराज. 12 वर्ष गायत्रीची पुरस्करणा केली, संतती प्राप्त व्हावी म्हणून. मुलगा भावा काय झालं माहिती आहे, गोरक्षनाथ महाराजांचे शिष्य, त्यांचं नाव गहिनीनाथ महाराज. गहिनीनाथ महाराज, या गहिनीनाथाने गोविंद पंतांना पाहिलं. तुम्ही लक्षात ठेवा बरं, गोविंद पंत म्हणतो. या गोविंद पंतांची फार मोठी तपश्चर्या झाली होती. गहिनीनाथ महाराजांनी त्यांनी पाहिलं, थोडे उद्विग्न दिसले. म्हणे का महाराज एवढी साधना करता आहात, उद्विग्न आहात? म्हणे महाराज सगळं काय आहे, फक्त संतती नाही. काय गहिनीनाथांनी त्यांनी झोळेमध्ये हात घातला आणि भस्माची चिमूट देऊन टाकली. महाराज घे, प्रसाद मिळाला. भस्माची चिमूट फक्त निमित्त असतो. त्या संतांचा संकल्प महत्वाचा असतो, त्यांच्या संकल्पानंच सर्व कार्य होत असतं. नंतर तुकोबारांचं प्रमाण मला माहिती आहे. 900 कन्या पुत्र होती तरी का करणी लागे पती. नवस केल्यानंतर मुलं होतात, मग नवरा करायची काय गरज आहे, नवस करूनच मुलं व्हायला पाहिजे. तसं नाही. मला शक्ती सांगायची संतांची, काय करणार नाही हे सांगा. करील तो काय न हे महाराज परिपाय बीज सुद्धा अंगी. ज्ञानोबराय आदी करून संतांनी काय केलं नाही, चालविली जड भिंती, भिंत चालवली मातीची. रेड्यामध्ये वेद बोलविला, रेड्याच्या मुखातून वेद बोलविला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा पुरुष करून दाखवला. सच्चिदानंद बाबा आदळले कुकुजाला, मेदला माणूस जिवंत केला. हे सर्व संत करू शकतात महाराज. मग त्यांच्या संकल्पाने पुत्र प्राप्त झाल्याचं काय नवल आहे. म्हणून भस्माची चिमूट दिली गहिनीनाथांनी. गोविंद पंतांना आनंद झाला, मीराबाईला आनंद झाला. भस्म त्यांनी मिळालं, प्रसाद म्हणून ग्रहण केलं. पण त्याचा परिणाम म्हणून त्यांनी महाराज यथाकाल गर्भवती झाल्या मीराबाई. फार आनंद झाला. 55 वर्षाच्या वयात संतती होणार आहे, किती आनंद झाला. आनंद विघोर त्यांनी झालेले आहेत. यथाकाल 9 मास पूर्ण झाले. आणि इथे वर्णन आहे, बैसले तुझे भ्रतार वल्लभे, उदरीच्या गर्भे सेवी ध्यान, भक्ती 9 मास भरले पूर्ण दिवस, आले वैराग्य डोळ समूर्तिमंत, विठ्ठल आवडी ठेवेले नाव, मीराबाई सप्रेम गहिनीनाथी. भक्तिबाबांनी वर्णन करून सांगितले. 9 मास पूर्ण झाले आणि प्रसूत झाली. केव्हा माहिती आहे, सुंदर असणारी तिथी आहे. आषाढ शुद्ध एकादशी, म्हणजे पंढरीची वारी. त्या वारीच्या दिवशी त्याने एकादशीला पुत्र झाला, एकादशीला मुलगा झाला. आज पण एकादशीच आहे. मग आम्ही तर जेवण केलं. एकादशी कशी काय, भागवत एकादशी उद्या आहे. आज पण दशमी आहे, पण एकादशीच आहे. 2 एकादशी आहेत, आजची उद्याची. पण आपण सगळ्यांनी उद्याची धरायची. म्हणून संभ्रमांतकरणात करायचं काय काम नाही. एकादशी, आषाढ शुद्ध एकादशीला त्यांनी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. फार समाधान वाटलं. मुलाचं नाव ठेवलं वेदमातू. मुलाचं नाव काय ठेवलं, वेदमातू. पण आषाढ एकादशीच्या दिवशी मुलगा झाला म्हणून अजून एक नाव ठेवलं, त्याचं नाव आहे विठ्ठल. विठ्ठल पंत. गोविंद पंतांना मुलगा झाला विठ्ठल पंत. ज्ञानोबरांचं चरित्र सांगायचं म्हणजे हे सांगितलं पाहिजे ना, इथून सांगितलं पाहिजे. विठ्ठल पंतांचं त्यांनी प्राकट्य झालं. विठ्ठल पंतांच्या रूपाने जणू काही वैराग्यच प्रगट झालं. अतिशय सात्विक. खरं सांगू,
संसारी माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं धन जर कोणतं असेल तर त्याचे संस्कारित असणारी मुलं. ज्या संसारी मनुष्याची मुलं संस्कारित आहेत तो सगळ्यात श्रीमंत आहे म्हणा. नाही तर धनाला आणि मानाला काय खाता तुम्ही? धनवाले मानवाले फार आहेत म्हणा. घरात जर कोणच धामधूम करीत असतील तर धनाला आणि मानाला काय जातं? एका बापाच्या जीवनामधला सगळ्यात वाईट प्रसंग जर कोणता असेल तर मुलानं बापाला हाताखालून काढणं हा सगळ्यात वाईट प्रसंग आहे. आणि या कलियुगामध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळतंय. फक्त नावं कशाला कोणाला सांगायचं? आम्हाला रोज पाहायला मिळतात या गोष्टी. मुलानं बापाला त्यांनी मारहाण करण्याच्या पेक्षा काय वाईट असेल म्हणत बापाच्या जीवनातलं दुसरं. म्हणून खरा श्रीमंत तो आहे ज्याची मुलं संस्कारित आहेत, ज्याची मुलं त्यांनी भगवंताचं चिंतन भगवंताचं भजन करतात. माझं ऐकतात ना तुम्ही सर्वजण? अरे माझा शब्द जर एखाद्याला लागला आणि त्यानं जर त्यांनी आपल्या मुलांना संस्कृत करायला ठरवलं तर किती चांगलं होईल महाराज. महत्वाची गोष्ट आहे. आणि बुवा लोकांनी हे सांगत जावं, कीर्तनामधून कथेमधून प्रवचनांमधून हे सांगत जावं. नाही तर 2 तासाचं कीर्तन 2 तासाची कथा असतील त्याच्यात हिंगाण चिंगाण सांगायची. एक होता राजा तेव्हा 2 बायकां त्याचा पाय ताजा. हे कशाकरिता सांगायचं? लोकांना छान वाटतं म्हणा. जो कीर्तनकार प्रवचनकार लोकांना फार गोष्टी सांगतो, गमती करतो, फार हसवतो, वा त्याच्यासारखं तोच. तो उद्धरून जाणार आहे का लोक उद्धरून जाणार आहेत? ख्या ख्या केल्यानं म्हणजे महत्वाचं सांगितलं पाहिजे. भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या. प्रेम भय वैराग्याच्या युक्ती म्हणजे वैराग्यवरण करून सांगा, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. म्हणून मुलगा कसा असावा? सात्विक असावा. पण मुलांनी पण ऐकलं पाहिजे हे आणि बापांनी पण ऐकलं पाहिजे. काय असेल महत्वाची गोष्ट आहे. सात्विक मुलगा जन्माला आला. 7व्या वर्षीच त्यांनी मौजी बंधन केलं. 7व्या वर्षीच 8व्या वर्षी करतात. 7व्या वर्षी 1 वर्ष आधी केलं. पण सात्विकता आहे आणि लवकर समज आलेली आहे. मग त्यांनी महाराज गायत्री मंत्राचा उपदेश झाला. गायत्री मंत्र फार श्रेष्ठ मंत्र आहे. सगळ्या मंत्रांमध्ये श्रेष्ठ मंत्र जर कोणता असेल तर गायत्री मंत्र. म्हणून त्यांनी महाराज उपनयन संस्कार ज्यावेळेला होतात त्यावेळेला पित्यानं पुत्राला त्यांनी त्या मंत्राचा उपदेश करायचा असतो. गायत्री मंत्राचा उपदेश झाला. पैठणला त्यांनी गेले. जवळच आहे आपल्या गावापासून पैठण, मामाच्या गावी. तिथं राहून त्यांनी महाराज वेदाध्ययन केलं, शास्त्राध्ययन केलं. अल्पकाळातच शास्त्राध्ययन पूर्ण झालं. फार कमी वेळात त्यांनी शिकले. शंकराचार्य जसे लवकर शिकले तसे विठ्ठल पंत सुद्धा लवकरात लवकर शास्त्राध्ययन करून पंडित झाले. मनामध्ये असा विचार आला की तीर्थयात्रा करावी. पण शास्त्राध्ययन पूर्ण करून आपले गावी आपल्या घरी आले. गोविंद पंत मीराबाईंना म्हणू लागले. म्हातारपणाला झालेला मुलगा होता, सात्विक होता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? आई बापाचं वय कमी असलं आणि कमी वयात जर लेकरं झाले तर ते होडच राहतात बरेच दिवस. महत्वाची गोष्ट आहे. पण आई बापाचं वय जर वाढलेलं असलं, पक्व झालेलं असते, म्हणतात 23 वर्षापर्यंत वाढ होत असते. 23 वर्षाच्या पुढे ती खुंट ते पूर्ण होते. पण पक्व झालेले मायबाप जर असतील तर त्यांच्या पोटी बुद्धिमान मुलं जन्माला येतात. हे तेवढंच लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणून त्यांनी 55व्या वर्षी मुलगा झाला म्हणजे पक्व स्थिती प्राप्त झाली होती. विचारांची पक्वता आली होती, प्रगल्भता, मॅच्युरिटी यावी. माणसाकडे मॅच्युरिटी असावी. वा, आम्ही भाऊंचं सारखं सांगतो. भाऊंच्या गावावरून त्यांनी सोनवाडीकर मंडळी एक मन आहे बाजारात, म्हणू का? वय गेलं पण पुढचं तुमचं पाठ आहे. मला कशाला सांगायचं? बऱ्याच वेळेला वय अख्खं निघून जातं पण समजत नाही काय गेलं पाहिजे. सगळा जन्म निघून जातो, काही हाताला येत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगा. माणसाचा जन्म हा भगवत प्राप्तीकरिता मिळालेला आहे, संसार करण्याकरिता नाही. लोक नेटानं संसार करतात, नेटानं प्रपंच करतात. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, हे सगळं करण्याकरिता प्रयत्न करतात. शेवटी काय होतं? ज्या संसाराकरिता जन्म खर्च केला तो संसार निघून जातो. आणि ज्या परमात्मा प्राप्तीकरिता शरीर मिळालं तो परमात्मा पण भेटत नाही. हे गेलं ते गेलं. एक भोळा भाबडा होता. बायको म्हणली जा दुकानात सामान घेऊन या, किराणा. म्हणे काय काय यादीच लिहून दिली. त्याच्यात तेल लिहून दिलं, तूप लिहून दिलं, सगळं भांडे कुंडे दिले. आणखी याच्यात हे आणा, त्याच्यात ते आणा. भोळाच होता, 150 आणा. गेला दुकानदार मला काय पाहिजे? मला तेल पाहिजे. म्हणे कशात देऊ? हे धोपाटनं पुढे केलं. धोपाटनं म्हणजे त्याला वर एक वाटी असतील, खालून एक वाटी असते, त्याच्या 2 वाट्या. त्याच्यात घेतलं तेल.
तेल घेऊन झाल्यानंतर त्यांनी दुकानदार म्हणलं अजून काय पाहिजे, म्हणलं तूप पाहिजे. कशात घ्यायचं, हे काय म्हणलं याच्यात घ्या. ती पालथं केलं तेल आणि ते दुसरी वाटी वर केली, त्याच्यात तूप घेतलं. घरी गेला, बायको म्हणले आणलं सगळं सामान. हे म्हणे तुझं सामान. तेल कुठे आहे, तेल कुठे आहे म्हणलं की पालथं केलं. तूप होतं ना वरती दिसायला, पालथं केलं म्हणजे हे बघ तेल. तिच्या समोर जाऊन तुपही पालथं केलं, म्हणजे तेलही गेलं तुपही गेलं, हाती धुपाटणं आलं. असं आहे ना महाराज. तसं संसारही गेला आणि परमात्माही गेला. शेवटी त्यांनी महाराज संसार म्हणजे त्यांनी जन्म मृत्यू रूपी त्यांनी आघात झाला. महत्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घेण्यासारखंच आहे. असं अध्ययन महत्वाचं आहे. या माध्यमातून त्यांनी महाराज शिकण्यासारखंच आहे. परमार्थ करणं हे शिकण्यासारखंच आहे. परमार्थ केला पाहिजे. परमार्थ महाधन जुने देवाचे चरण. काय मिळवायचं, काय करायचंय हे लक्षात घेतलं पाहिजे. तीर्थयात्रा करण्याचा विचार त्यांनी, प्रगल्भता आहे ना, प्रगल्भता सांगतोय. तीर्थयात्रा करण्याचा विचार मनामध्ये आला. रामकृष्ण आई वडिलांची आज्ञा घेतली, निघाले तीर्थयात्रा करण्यासाठी. द्वारकेला गेले. श्रीकृष्ण परमात्म्याचं द्वारकाधीश भगवंताचं दर्शन घेतलं. गोमती तीर्थात गेले. बेट द्वारकेवर गेले. तिथं त्यांनी दर्शन घेतले. पिंडारक क्षेत्रात आले, जिथं यादवांनी यादवी केली होती. संहार एकमेकाचा केला होता. पिंडारक क्षेत्र, जिथं त्यांनी यादवांना शाप मिळाला होता. प्रभास क्षेत्रात भांडण झालं होतं, पण पिंडारक क्षेत्रात त्यांनी शाप मिळाला होता. त्या पिंडारक क्षेत्रात गेले. तिथून पोरबंदरला गेले. पोरबंदर म्हणजे सुदामपुरी, सुदामदेवांची नगरी पोरबंदर. तिथून त्यांनी माधवपुरात गेले, जिथं श्रीकृष्ण परमात्म्याने त्यांनी रुक्मिणीला पळून आणून विवाह केला होता राक्षस विधीने. ते माधवपूर आहे. माधवपुरात गेले. तिथून पुढे त्यांनी मूळ माधव तीर्थ, जिथं रुक्मिणी बरोबर विवाह केला, ते स्थान आहे. भालुका तीर्थ, भगवान निजधामाला जिथून गेले ते भालुका तीर्थ आहे, तिथे गेले. यानंतर त्यांनी महाराज त्रिवेणी, तिथून पुढचा प्रवास त्यांनी त्रिवेणी संगमाच्या दिशेने म्हणजे प्रयागराज, गंगा यमुना सरस्वती असा संपूर्ण त्यांनी प्रवास करत करत महाराष्ट्र प्रांतामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये त्यांनी सप्तशृंगी मातेला गेले. हे त्यांचे कुलदैवत आहे महाराज. सप्तशृंगीगड, ज्ञानोबरायांची कुलदेवी जर कोणती असेल तर सप्तशृंगी माता. मग सप्तशृंगीच्या दर्शनाकरिता गेले विठ्ठलपंत. तिथून त्यांनी कपिलेश्वराला आले, म्हणजे नाशिक प्रांतामध्ये. नाशिक मध्ये कपालेश्वराचं मंदिर आहे, रामकुंडाच्या जवळ कपालेश्वर. तिथं त्यांनी अरुणा आणि वरुणा नदी एकत्र आलेल्या आहेत, गोदावरीला मिळालेल्या आहेत. त्यांचा संगम आहे. नंतर त्यांनी शापमुक्त होण्याचे ठिकाण आहे ते कपालेश्वर. तिथं त्यांनी महाराज नंदी आहे समोर. त्यांनी कपालेश्वराचं मंदिर आहे, पण कपालेश्वराच्या समोर नंदी नाही म्हणतात. तेवढं एकच महादेवाचं मंदिर असं, विजयाच्या समोर नंदी नाही. लांबलचक कथा आहे. आता ती सांगायला लागल्यावर ही राहिला महाराज. माझ्या पोटकथा त्यांनी बुवा लोकांना फार छंद असतो. याच्यात त्याच्यात गुंतून त्यांनी कथा सांगायची. हे सांगायचं, ते सांगायचं, त्याला धरून ते सांगायचं. मूळ कथा लांब जाईल म्हणून त्यांनी मूळ कथा प्रसंग त्यांनी सांगताय. यानंतर त्यांनी अशा पद्धतीने त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये गेले. तिथून भीमाशंकराच्या दिशेने आले. मग त्यांनी महाराज भीमा नदीला पाहून पांडुरंगाची आठवण झाली. ते स्वतःच विठ्ठल आहेत, नावच विठ्ठल आहे. पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा विचार मनात आला. पण तिथून प्रवास करत करत त्यांनी अलंकापुरात आले. अलंकापूर म्हणजे आळंदी. ही आळंदी सामान्य नाही महाराज, हे जुनाट असणारं शिवपीठ आहे. तिथे त्यांनी भगवान शंकराचं स्थान आहे, ते सिद्धेश्वराचं असणारं स्थान आहे. पण अलंकापुराचं वर्णन त्यांनी आळंदी गाव पुण्यभूमी आळंदी गाव पुण्यभूमी आळंदी पुण्यभूमी आळंदी पुण्यभूमी दैवताचे नाव सिद्धेश्वर
नाव घडले असेल ती खुर्ची घ्या बसेल. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर. सिद्धेश्वराची नगरी परम पावन असणारं स्थान. या दिव्य स्थानामध्ये विठ्ठलपंतांचं आगमन झालं. तपस्वी असणारा ब्राह्मण आहे, तेजस्वी आहे. तपश्चर्याचं तेज, विद्वत्तेचं तेज काही वेगळंच असतं, म्हणून तपस्वी आहेत. पिंपळाच्या पारावर त्यांनी बसले. संध्यावंदन आदी करून सर्व झालेलं आहे. सर्व अलंकापूर्वासी त्यांनी सिद्धेश्वराच्या दर्शनाला येतात. इंद्रायणी शांतपणे वाहते आहे. तिथंच राहणारे त्यांनी भूदेव आहेत, त्यांचं नाव आहे सिद्धोपंत. सिद्धोपंत या सिद्धोपंतांनी त्यांनी विठ्ठलपंतांना पाहिलं. अरे म्हणजे तपस्वी असणारा ब्राह्मण दिसलाय, शिखासूत्र धारण केलेलं आहे, कपाळाला गंध लावलेला आहे. कोण असेल विचारपूस तरी केली पाहिजे. कोणतरी पाहुणे दिसत आहेत. पण जाऊन नमस्कार केला. विचारलं त्यांनी, कोण आहात, कुठून आला? विठ्ठलपंतांची विचारपूस सुरू आहे. विठ्ठलपंतांनी परिचय कसा दिला माहिती आहे? मी आपेगाव मध्ये राहणाऱ्या गोविंद पंतांचा मुलगा आहे. माझं नाव वेद मातू, सर्वजण मला विठ्ठल म्हणतात. परिचय कसा दिला लक्षात घ्या. नाही तर माझं नाव विठ्ठल, मी गोविंद पंतांचा मुलगा आहे असं नाही म्हणले. आपेगावात राहणारे जे गोविंद पंत आहेत त्यांचा मी मुलगा आहे. आधी वडिलांचा परिचय सांगितला, मग स्वतःचा परिचय. याला शालीनता म्हणा. हे सात्विकतेचं लक्षण आहे. सिद्धोपंतांना फार समाधान वाटलं. सिद्धोपंत स्वतः सदाचारी ब्राह्मण आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव आहे गिरिजाबाई. निळोबरायांनी गिरिजाबाई सांगितलंय आणि इतर चरित्रांमध्ये उमाबाई असं नाव येतं. उमाबाई आणि गिरिजाबाई. निळोबरायांनी सुद्धा ज्ञानोबरायांचं चरित्र सांगितलं, चांगदेव महाराजांचं चरित्र सांगतात. निळोबरायांच्या गाथ्यात आहे महाराज, फार सुंदर चरित्र आहे. आता बऱ्याच लोकांचा त्याच्यावर प्रश्न आहे. प्रश्न ते म्हणतात निळोबरायांनी सगळ्या चरित्रांची भेसळ करून टाकली. असं म्हणणारे लोक मला माहिती आहेत कोण आहे ते. पण त्यांचं नाव सांगून कशाला त्यांचा महिमा वाढवू? मला निळोबरांचा महिमा वाढवायचा आहे. मग दासकाठांची नावं सांगत जायची नाहीत महाराज. त्यांची नावं सांगली की त्यांचाच महिमा वाढत जातो असं आहे. म्हणून ते असतील असं करते. गिरिजाबाई निळोबरांनी सांगितले, त्यांच्या पत्नीचं नाव गिरिजाबाई. या सिद्धोपंतांना एक मुलगी आहे, एकच मुलगी. ती पण म्हातारपणाला झालेली मुलगी आहे. त्या मुलीचं नाव आहे मीनाक्षी. मुलीचं नाव काय? मीनाक्षी. अशी असणारी त्यांनी सात्विक, शीलवान, सुंदर असणारी, गुणवान असणारी मुलगी मीनाक्षी. सिद्धोपंतांच्या मनामध्ये विठ्ठलपंतांना पाहून वेगवेगळे भाव तयार होत आहे. अरे तरुण आहे, सुंदर आहे, विद्वान आहे, तपस्वी आहे, शालीन आहे, घरांदाज आहे, या सगळ्या गुणांनी संपन्न आहे. मला जावई सुद्धा असंच असलं पाहिजे. कसा जावई असा? बापाच्या मनात सुद्धा जावयाविषयीच्या कल्पना असतात ना महाराज. महत्वाची गोष्ट आहे. कोण काय पाहतो, कोण काय पाहतो, तो श्लोक आहे ना सुभाषितकारांचा. तो कन्यावर ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधव कुलमिच्छन्ति मिष्टान मेंद्रे कन्यावर ते रूपम. नवरी काय पाहते तर नवरदेवाचं सौंदर्य पाहते. कन्यावर ते रूपम. मुलीची आई काय पाहते? माता वित्तम. आई म्हणते श्रीमंत आहे का चांगला हे बघितलं पाहिजे. पण बाप काय पाहतो? पिता श्रुतम. श्रुत म्हणजे शिकलेला. बाप पाहतो हा शिकलेला आहे का, हा त्याने माझी मुलगी सांभाळू शकतो का. ना बापाचा अंतकरण आहे म्हणा. भाऊबंद काय पाहतात? ते म्हणतात आपल्या जातीपातीचा आहे का. आणि लग्नाला गेलेले बाकीचे काय पाहतात? मिष्टांना मित्र ज्यांना गुलाबजाम आहेत का लाडू आहेत. बाकीच्या लोकांचा धंदा. स्वयंपाक काय केलेला आहे. तसं बाप आहे सिद्धोपंत, बाप आहे. जावई कसा असला पाहिजे? मनातला जावई, स्वप्न पाहिलेला जावई असाच असला पाहिजे. म्हणून त्याने विचारलं, तुमचा विवाह झालाय काय? म्हटले नाही. कसे काय तुम्ही इथपर्यंत आलात? सांगितलं तीर्थयात्रा करण्याकरिता आलेला आहे. माझं त्यांनी वेदाध्ययन पूर्ण झालं आणि सर्व त्यांनी पूर्ण झालं म्हणून तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. तीर्थयात्रा फार दिव्य आहे म्हणतात. उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा असं म्हणता म्हणे तीर्थयात्रा धामाधामा. म्हणजे तीर्थयात्रा बावळाटांचा धंदा. तसं नाही. बावळाटांचा धंदा जर असता तीर्थयात्रा तर ज्ञानोबराय कशाला म्हणले असते तीर्थवृत्ती भाव धैर्य करुणा शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानोबराय काय वेडे?
महाराज कशाला म्हणले असते तो हे सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकून. आणि त्यापेक्षा सांगतो कशाला ज्ञानोबराय आदी करून संतांनी तीर्थयात्रा केली असती. मग तीर्थावळीचे अभंग आपण वारकरी आहोत ना, ज्यावेळी नित्यनेमाची मालिका आपण म्हणतो त्याच्यात तीर्थावळी म्हणतोच की आपण. तीर्थावळी फार महत्वाची, तीर्थयात्रा महत्वाचीच आहे. पण तीर्थयात्रा करण्याकरिता आलो. कुठून कसे आलो सर्व काही वर्णन करून सांगितलं. तीर्थयात्रा करता करता अलंकापुरात आलो. पंढरपूरला जाऊन त्यांनी रामेश्वराला जाण्याचा विचार मनात आहे असं आधी सांगून टाकलं. म्हणजे आपण आमच्या घरी आलात तर फार चांगलं होईल. म्हणजे ठीक आहे, कुठेतरी राहण्याकरिता व्यवस्था हवीच होती. अलंकापुरात आलेच होते. पण सिद्धोपंत घरी घेऊन गेले. आणि घरी घेऊन गेल्यानंतर त्यांनी 15 दिवस सिद्धोपंतांच्या घरी विठ्ठलपंतांचा मुक्काम झाला. संपूर्ण त्यांनी त्यांचं वागणं दिनचर्या सगळी त्यांनी पाहिली. आणि पाहिल्यानंतर त्यांनी मनातला विचार जोर धरतच होता. इतक्यात एक दिवशी काय झालं, सिद्धोपंतांनी स्वप्न पडलं मनात. आणि स्वप्नामध्ये सिद्धेश्वर भगवान स्वतः आले. आणि सिद्धेश्वरानं सांगितलं, सिद्धोपंता तुमची असणारी मीनाक्षी, तुमची दिव्य असणारी कन्या याला देऊन टाका, हाच तुमचा जावई होणार आहे असं त्यांनी म्हटलं. वा, फार समाधान झालं महाराज. आणि मग मनातलं त्यांनी देवानच सांगितलं. आणि मग त्यांनी विठ्ठलपंतांच्या समोर बोलूनच दाखवलं, मला असं वाटतं माझ्या मुलीचा तुम्ही स्वीकार करावा, माझं जावई व्हावं. मला स्वप्न पडलेलं आहे, सिद्धेश्वरानं मला स्वप्नात सांगितलं. विठ्ठलपंत हसले. ते म्हणे स्वप्न तुम्हाला पडलंय, मला नाही. स्वप्न तुम्हाला पडलंय, तुमच्या स्वप्नात देवाला त्याने तुम्हाला सांगितले, मला स्वप्न नाही पडलं. ज्या दिवशी मला स्वप्न पडेल की मीनाक्षी बरोबर विवाह कर, त्या दिवशी मी हो म्हणेन. आणि त्याच रात्री विठ्ठलपंतांना पण स्वप्न पडलं महाराज. आणि सिद्धेश्वरानं स्वप्नात जाऊन सांगितलं, सिद्धोपंतांच्या कन्येचा स्वीकार. बस ठरलं विवाह करायचं. पण विवाहाच्या तिथी त्यांनी फार थोड्या होत्या. जन्मपत्रिका पाहिली, 36 गुण जुळत होते. 36 गुण जुळले तरी वनवास. म्हणतात 36 ची 36 सुद्धा जुळू नयेत, घोटाळा होत असतो. 2-4 कमी असावे, 2-4 खटके सुद्धा उडाले पाहिजेत प्रपंचामध्ये, जेणेकरून एकमेकाविषयीचा आदर प्रेम तरी टिकून राहतो. म्हणजे भांडणं केल्याने कुठं प्रेम राहतो, एकमेकासाठी ओढ राहते ना. रोष प्रेम दुनवटे, रोषानं पण प्रेम दुप्पट होतं म्हणतात, असं आहे. म्हणून तर त्यांनी मला विवाह करायचं ठरलं. दोघांनाच स्वप्न पडलं होतं. जन्मपत्रिकेतले गुण जुळलेले आहेत, काय करावं. फार दूर आहे आपेगाव. आणि तिथे तर आता जवळचीच आहे. घटिका पाहिली, 5 रोणी जोशी. घटिका अर्थ पाहिला, गुण उतरेला 36 ही. ज्येष्ठाची शेवटची तिथी शिल्लक होती, ज्येष्ठ महिन्यात. आणि मग तिकडे गोविंद पंत आणि मीराबाई यांना घेऊन येणं सोपं नव्हतं तोपर्यंत. विठ्ठलपंतांच्या आई वडिलांचं नाव आहे गोविंद पंत आणि मीराबाई. त्यांना इथपर्यंत आणणं शक्य नव्हतं. आणि यांनी पण पायी प्रवास करत त्या तिथीला तिथपर्यंत जाणं शक्य नव्हतं. मग काय केलं पाहिजे, म्हणे आपण आधी विवाह करून घेऊ. स्वप्नच पडलेल्या देवानंच आज्ञा दिली आहे म्हणल्यावर विवाह करायला काय हरकत आहे. आणि मग आपण त्यांनी आपेगावला जाऊ. आणि मग त्या बोलण्यानुसार त्यांनी ठरलं, कन्यादान केलं. मला सालंकृत कन्यादान सिद्धोपंतांनी. ज्येष्ठ शुद्ध द्वादशी त्याच्या विवाहाची तिथी आहे. मला ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला विठ्ठलपंत म्हणजे वेदमातू आणि मीनाक्षी यांचा विवाह झाला. विवाह संपन्न झाला खरा, पण तीर्थयात्रा करण्याचा विचार मात्र मनातून गेलाच नाही. विवाह करून थोडे दिवस तिथेच थांबले. आणि हळुवारपणे सासरी बुवांना म्हणू लागले, अहो मला तीर्थयात्राच करावीशी वाटते, मी रामेश्वराला जाण्याकरिताच आलो. म्हणे ठीक आहे, चला आपण बरोबरच जाऊया. मला पंढरपुरापर्यंत त्यांनी जायचं आहे, तिथून पुढे मी रामेश्वरला जाणार आहे. म्हणून त्यांनी सिद्धोपंत, गिरजाबाई, वेदमातू म्हणजे विठ्ठलपंत आणि मीनाक्षी हे सर्वजण त्यांनी अशा पद्धतीनं तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले पंढरपूरला. अलंकापुरावरून पंढरपूरचा प्रवास. पंढरीत गेले, चंद्रभागेचं स्नान झालं, कुंडलिकाचं दर्शन झालं. महाद्वारातून त्यांनी महाराज भगवत दर्शनाकरिता त्यांनी गेले. आतमध्ये त्यांनी प्रवेश केला. गरुड खांबा आहे, गरुड खांबाला भेटले. रंगशिळेवर उभे राहिले. निळोबराय म्हणतात, निळा उभा रंगशिळे प्रेमे पाझरताती डोळे. भगवंताला पाहिलं डोळे भरून. प्रथम भेटी आलिंगन, मग चरणवंदाने. भगवंताला पाहून विभोर झाले. फार समाधान अशा पद्धतीने वाटलं. पंढरीची जणू काय वारी संपन्न झाली. भगवंताच्या मूर्तीचं त्यांनी वर्णन करू लागले. पौर्णिमेपर्यंत मुक्कामी थांबले. आणि मग त्याने विठ्ठलपंतांनी सांगितले, पहा
मी रामेश्वराचं दर्शन घेऊन येतो, तुम्ही परत अलंकापुराला जा असं सांगून टाकलं. म्हणून त्यांनी महाराज सिद्धोपंत, गिरजाबाई आणि मीनाक्षी हे तिघी अलंकापुराला परत आले. विठ्ठलपंत मात्र त्यांनी रामेश्वराच्या दर्शनाकरिता गेलेले. बऱ्याच क्षेत्रांमध्ये गेले. पुढे जाऊन कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा या नद्यांचं स्नान करत करत अनेक क्षेत्रांना भेट देत श्रीशैल्यम, बालाजी, रामेश्वर, रामेश्वराचं दर्शन झालं. उलटा पालटा प्रवास याच्यात लिहिलेला आहे. वक्तेबाबांनी संशोधन करून लिहिलेलं आहे. त्यांनी सांगितलं त्यानंतर शिवकांची, विष्णुकांची हे सगळं करत त्यांनी गोकर्ण, महाबळेश्वर, हटकेश्वराला आले. तिथून त्यांनी कोल्हापुरात आले. कोल्हापुरातून कराड मार्गे त्यांनी माहुलीला आले आणि माहुलीवरून त्यांनी महाराज आळंदीला पुन्हा एकदा आले. सिद्धोपंतांना आनंद झाला. जावई बापू तीर्थयात्रा करून आले. आता मध्ये बरेच प्रसंग आहेत महाराज, पण छोट्याशा कालखंडात त्यांनी जास्त प्रसंग सांगत जाऊ नयेत. काही काडीनं औषध लावूनही पुढे जाऊ. महत्वाचे जे मुद्दे आहेत त्याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे. तीर्थयात्रा जर सांगत राहिलो तर मग सगळी तीर्थयात्राच ऐकावी लागेल 2 तास. पुढे त्यांनी महाराज संपूर्ण यात्रा करून अलंकापुराला आले. मग ठरलं आता आपेगावला जायचं. मग आपल्या लेकीला, जावयाला आपल्या बरोबर घेऊन सिद्धोपंत, गिरजाबाई त्यांनी आपेगावला जाण्याकरिता निघाले. त्यांना आहेर देण्याकरिता वस्त्र आभूषण त्यांनी घेतलेले. गेले आपेगावमध्ये बऱ्याच दिवसांनी तीर्थयात्रा करून मुलगा त्यांनी आलेला आहे. आई वडिलांना फार आनंद झाला. मग संपूर्ण वृत्तांत सांगितला की अलंकापुरात जाऊन थांबलो, तिथे सिद्धोपंत भेटले, आम्हाला स्वप्न पडलं, भगवंताने विवाह करायला सांगितला, मग विवाह संपन्न झाला. नाराज झाले नाहीत. म्हातारपणाला त्यांनी डोळ्यात तेल घालून वाटच पाहत होते. मुलगा तर आहे, मोठा झालेला आहे, लग्न केलं पाहिजे. तर आईबापाचं समाधान कधी होतं ना? जेव्हा मुलं त्यांनी रेखारोपाला लागतात, त्यांची लग्न कार्य होतात. ऋण असतात ना संसारातील ऋण. सगळ्यात पहिलं ऋण असतं मातृपितृ ऋण. हे मातृपितृ ऋण त्यांनी त्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? विवाह झाला पाहिजे. विवाह करणं हे त्यांनी आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होणं. मग दुसरं ऋण येतं बायकोचं ऋण. मग बायकोच्या ऋणातून मुक्त कसं व्हायचं? तिला मुलगा झाला, तिला संतती झाली की पत्नीच्या ऋणातून मुक्त होता येईल. मग परत मुलाचं ऋण डोक्यावर बसतं. मग मुलाचं ऋणातून मुक्त कधी व्हायचं? मुलाचं लग्न झालं की मग मुलाच्या ऋणातून मुक्त व्हायचं. असं ऋणमुक्त झालं पाहिजे. माणसाने जीवनाचे टप्पे केले पाहिजे. जीवनातला पहिला टप्पा जर कोणता असेल तर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य, ब्रह्मचारी धर्म भोकावे अक्षरे, आश्रमी विचार षड करणे, वानप्रस्थी तरी संयोगी वियोगी, संन्याशी तो त्याग संकल्पाचा. म्हणतात प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. जीवनाच्या पहिल्या टप्प्यात जर विद्याध्ययन केलं नाही, जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात जर अर्थार्जन केलं नाही आणि जीवनाच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये जर पुण्य प्राप्त केलं नाही तर चौथ्या टप्प्यात काय करणार आहे? मोक्ष कसा प्राप्त होईल? पण हे केलं पाहिजे. मुलाचं लग्न झालं पाहिजे. मुलाचं लग्न झालं, समाधान वाटलं. गोविंद पंतांना, मीराबाईला फार आनंद वाटला. मुलाचं लग्न झालेलं आहे. स्वागत केलं. दोघांनी एकमेकाला त्यांनी आहेर दिलेले आहेत. चांगलं झालं. मुलगी त्यांनी आनंदात राहणारे 3.5 अशा पद्धतीने देऊन बऱ्याच काळापर्यंत तिथे राहिले. आणि राहिल्यानंतर त्यांनी परत आपल्या गावी अलंकापुराला नेण्याची इच्छा सिद्धोपंतांना झाली. निघून आले. विठ्ठलपंत बऱ्याच काळापर्यंत त्यांनी संसार स्थितीत राहिले. आता जशी रामेश्वराची यात्रा विठ्ठलपंतांनी केली होती अशी यात्रा त्यांना आता काशी क्षेत्राची करावीशी वाटली. पण काशीला जायचं असा विचार मनात आला आणि काशीला यात्रेला निघून गेले. घरच्या लोकांची परवानगी घेऊन ते काशीला गेल्यानंतर त्यांनी वयस्कर असणारी गोविंद पंत आणि मीराबाई कर्मधर्म संयोगाने त्यांचा मृत्यू झाला. मुलगा एकुलता एकच आहे, पण एकुलता एक मुलगा अंतकाल समयाला जवळ नव्हता, त्यांचा मृत्यू झाला. हे विठ्ठलपंतांना कोणा तीर्थयात्रा करणाऱ्या लोकांकडून त्यांनी काशीत कळालं. अरे म्हटले आपण गेलं पाहिजे. आई वडिलांचा मृत्यू झालेला आहे. उत्तर क्रिया करणं फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी मजल तर मजल करत घाईघाईनं गावापर्यंत आले. फार वाईट वाटलं. आई वडिलांना त्यांनी जास्त काळ मी सुख देऊ शकलो नाही, तीर्थयात्राच करत राहिलो. पण आता जबाबदारी आली. आतापर्यंत आई वडिलांच्या जीवावर पत्नीला त्यांनी बिनधास्त ठेवून तीर्थयात्रा करायला जात होते. आता मात्र घरी थांबणं झालं. मीनाक्षीचं नाव त्यांनी ठेवलं तो रुक्मिणी. कारण यांचं नाव विठ्ठलपंत आहे. म्हणतात शास्त्री गेल्यानंतर नाव बदललं जातं.
पण काय नाव ठेवावं म्हणून पहिलं नाव मीनाक्षी होतं, तिचंच नाव ठेवलं त्यांनी रुक्मिणी. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, रुक्मिणीबाई त्यांनी. त्यांची जबाबदारी विठ्ठलपंतांवर आहे. आपे गावामध्ये त्यांनी राहत आहेत. पण आई वडिलांच्या त्यांनी जाण्यानं फार वाईट वाटलं. 6 वर्षापर्यंत राहिले आई वडील गेल्यानंतर आपे गावात ग्रस्ताश्रमामध्ये आहेत. संसाराची चिंता नाही, विठ्ठलाशी अखंड वृत्तीशी समाधान. संसाराची काही चिंता करत नव्हते, अखंड वृत्तीला समाधान अशा पद्धतीने होते. पण आता त्यांनी आई वडिलांच्या जाण्याने उद्विग्न झाले होते आणि 6-7 वर्ष त्यांनी विवाहाला झाले तरी सुद्धा अजून संतती सुद्धा प्राप्त झाली नव्हती. मग काय करावं, फार उदास राहत होते. रुक्माईला त्यांची उदासीनता त्यांनी पाहवली जात नव्हती. पण तिने वडिलांना निरोप पाठवला की आई वडील गेल्यापासून फार उदास राहत. त्यांच्या मनाला काही विरंगुळा मिळावा, काहीतरी समाधान तरी त्यांच्याकडे दिसावं. सारखी विरक्त राहत. काय करावं, सिद्धपंत आले आणि सांगितलं, महाराज तुम्ही अलंकापुराला आमच्या बरोबर चला. सासूवाडीत त्यांनी राहण्याकरिता आले. तिथे त्यांनी घेऊन आले. आळंदीला त्यांनी गेल्यानंतर येऊन अलंकापुरी केला क्षेत्रवास. देवनी चित्तास समाधान, नित्य हरिकथा नाम संकीर्तन, संतांचे दर्शन सर्व काळ. अलंकापुरात राहिले. नित्य संतांचं दर्शन, नित्य सत्संग. विठ्ठलपंतांना बोला, अखंड पांडुरंगाचे चिंतन करतात महाराज. रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला. रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला. रंग रंग पांडुरंग श्री विठ्ठला, पांडुरंग श्री विठ्ठला. पांडुरंग श्री रंग श्री विठ्ठला. रुक्मिणी रमणा नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा. रुक्मिणी रमणा नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा. रुक्मिणी रमणा नारायणा, रुक्मिणी रमणा नारायणा. रुक्मिणी रमणा नारायणा, रुक्मिणी रमणा. रुक्माई पण उदास आहे. यांच्या मनामध्ये आधीच विरक्ती आहे. मनामध्ये संन्यास घेण्याचे विचार येऊ लागले. संन्यास घेण्याचे विचार पुन्हा पुन्हा निवांत वेळ सापडला की रुक्माईला म्हणू लागले, हे बघ मला ना संसारात मनच रमत नाही, मला असं वाटतं संन्यास घ्यावा. असे ते बोलले की रुक्माईने तो विषय टाळला. थोडे 4-3 दिवस गेले की पुन्हा त्यांनी म्हणा मला ना संन्यासच घ्यावा असं वाटतं. तिला वाईट वाटू लागलं. तिने सुधोपंतांना सांगितलं की मला सारखं म्हणतात संन्यास घ्यावा असं वाटतो, संन्यास घ्यावा असं वाटतं. सुधोपंतांनी समजून सांगायला सुरुवात केली, संतती वाचून न घ्यावा संन्यास, ऐसे सांगा ते असं सांगितलं.
संतती झाल्याशिवाय संन्यास घेऊ नये, पण आधी काहीतरी संतती व्हावी मग त्यांनी संन्यास घ्या. तरी पण ऐकत नाही. एक दिवशी फार उदास झाले होते, काहीतरी भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर पुन्हा एकदा म्हणले रुक्माईला, मला ना संन्यास घ्यावा असं वाटतं. तिनं वैतागून त्यांनी म्हणायला सुरुवात केली, घ्या एकदाचा, घ्या एकदाचा. म्हणलं की तोच शब्द धरला, कारण संन्यास घेण्याकरिता पत्नीची परवानगी असावी लागते. जर पत्नीची परवानगी नसेल तर संन्यास घेता येईल. घ्या एकदाचा, तोच शब्द पकडला आणि संन्यास घेण्याकरिता निघाले. कंटाळून म्हणली ती रुक्माई, पण विठ्ठलपंतांनी लगेच ताबडतोब निर्णय केला, निघून जायचं. निघून गेले. परागंदा झाले, घर सोडून निघून गेले. रुक्माईला फार वाईट वाटू लागले. फार शोधाशोध केली, कुठे गेले असतील, कुठे गेले असतील, कुठे गेले असतील. पण त्यांचा शोध त्यांनी घेऊनही सापडले नाहीत. रुक्माईनं व्रत धारण केलं, त्याचं नाव आहे पुरोषित भर्तकी. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? पुरोषित भर्तकी हे व्रत आहे बायकांनी करण्याचं. एखाद्या स्त्रीचा पती जर फार दिवसांकरता दूर देशाला गेला असेल, फार लांब गावाला गेला असेल, तर त्या स्त्रीने हे व्रत करत जावं. किंवा पतीचं मरण पावलेलं आहे अशा स्त्रीने सुद्धा त्या व्रतामध्ये राहा. काय व्रत आहे? तिनं त्याने म्हणतात गोडधोड खायचं नाही, तिनं समारंभात जायचं नाही, तिनं अलंकार धारण करायचे नाहीत, तिनं थाटामाटात राहायचं नाही, तिनं पतीच्या चिंतनात राहायचं नाही. पुरोषित भर्तकी नावाचं व्रत आहे. रुक्मिणीनं व्रत त्याने करायला सुरुवात केली. व्रतच नाही हे प्रतिबंधच आहेत. चरित्रात असा विचार आहे की विठ्ठलपंतांना त्या जन्मामध्ये संतती होणं शक्यच नव्हतं. त्या जन्मात त्यांच्या पत्रिकेत संतती नव्हतीच. संन्यास घेतल्यानंतर जर परत आश्रमात यायचं असेल तर संस्कार आहे, त्याचं नाव आहे घृतकुंभ नावाचा संस्कार. तो संस्कार करून पुन्हा ग्रस्ताश्रमात त्यांनी आले, मग संतती झाली. म्हणजे त्या जन्मात नाही झाली, नवीन जन्मात झाली असा त्याचा अर्थ आहे. त्यांच्या पत्रिकेत त्यांनी संततीचा योग नव्हता, संन्यास त्यांनी घेण्याकरिता गेले. संन्यास घेतला सुद्धा. प्रतिबंध असतात, भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध. विठ्ठलपंतांचा भावी प्रतिबंध होता, पण असे प्रतिबंध असतात ना. भरत राजा होता, आपल्या भारताचं नाव आहे अजनाभ पर्व. भारताचं खरं नाव आहे अजनाभ पर्व. या भारतवर्षामध्ये राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे भरत. मग वृषभदेव ऐकलं ना आपण, वृषभदेवाचाच मुलगा आहे भरत. या भरताच्या पत्नीचं नाव आहे पंचजनी. तिच्यापासून त्याला 5 मुलं झाली, अशी पंचजनी. या भरतानं एवढं राज्य केलं म्हणतात, त्याने समुद्र वलयांकित राज्य केले. त्यांना अनेक प्रकारचे भोग भोगले, जे देवदेवतांना सुद्धा भोगायला मिळाले नाही असे त्यांनी भोग त्यांना भोगले. असा श्रेष्ठ राज जे राज्य वैभव भोगिती त्या कदा न विरक्ती, परी भरते केली नवलख्याती, सेविला श्रीपती भोग त्यागे. भोगांचा त्याग करून भगवंताचं चिंतन केलं आणि गंडकी नदीच्या काठावर जाऊन बसला. पुन्हा आश्रमामध्ये भगवंताचं भजन करू लागला आणि म्हातारा झाला होता राजा. 10,000 वर्ष राज्य केलं त्याने आपल्या भूमीवर. त्याच्याच नावावरून आपल्या देशाचं नाव